सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आमची संस्था कजे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ धर्म स्टडीज आणि सोमय्या विद्याविहार विद्यापीठ याच्या अंतर्गत आपली जी संस्था आहे त्यामध्ये मराठी विश्वकोशाचं योग विज्ञान ज्ञान मंडळ याची स्थापना झालेली आहे. आणि आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठी भाषा पंधरवडा सुरू आहे आणि मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहेत. तर त्यानिमित्ताने आजचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि जसं आपण आपल्या विद्यापीठामध्ये सर्व कार्यक्रमांची सुरुवात प्रार्थनेने करतो, तर मी सुरुवातीला आपली जी कॅम्पस प्रेयर आपल्या विद्यापीठाची जी प्रार्थना आहे ती सुरुवातीला मी म्हणतो आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु. ॐ चोदयित्री सूनृतानां चेतन्ती सुमतीनां यज्ञं दधे सरस्वती. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आजच्या या कार्यक्रमात पुन्हा सर्वांचे स्वागत. आणि सुरुवातीला आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या या खास मराठी भाषेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण आज श्री सचिन चंद्रात्रे सर यांना आपण निमंत्रित केलेलं आहे, जे मराठी भाषेचे वेगवेगळे आयाम आपल्याला उलगडून सांगणार आहेत. आणि तशी आपण मराठी भाषेमध्ये संवाद करतच असतो, आपली ती मातृभाषा आहे. तरी सुद्धा खास करून साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये मराठी भाषा कशी अजून सुंदर पद्धतीने मांडता येईल आणि आपला जो संवाद आहे, कारण की भाषेच्या शिवाय आपण कोणाशीही संवाद करू शकत नाही, तर आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सुंदरपणे आपण कसं बोलू शकतो याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर ते आपण नंतरच्या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये बघणारच आहोत. पण त्याआधी सुरुवातीला थोडीशी माहिती मराठी विश्वकोशाविषयी मी आपल्याला देऊ इच्छितो. कारण की हा जो प्रकल्प ज्या निमित्ताने आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सहयोगाने आपण करत आहोत. आणि आपल्या संस्थेमध्ये आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचं एक ज्ञान मंडळ आपण ज्याचं कार्य आपण चालवतो. तर विश्वकोशाची थोडक्यात माहिती सुरुवातीला मी सांगेल. आपल्याला माहिती आहे की कुठली पण भाषा आपल्याला जर शिकायची असेल तर भाषा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकतो.
आपण मोठ्यांचं ऐकून पण भाषा शिकतो. लोकांचा व्यवहार बघून आपण भाषा शिकतो. त्याच पद्धतीने कुठली पण भाषा अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला अवगत करायची असेल, तर आपल्याला कोशाचा आधार नक्कीच घ्यावा लागतो. डिक्शनरी शिवाय किंवा कोशांशिवाय भाषा शिकणं हे थोडंसं कठीण आहे. कारण की आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती अनेक नवीन-नवीन शब्द येत जातात आणि त्या सर्वांचे, त्या शब्दांचे शाब्दिक अर्थ काय आहेत, पारिभाषिक अर्थ काय आहेत, त्यांचे समानार्थी शब्द कोणते आहेत. तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला कोशांची मदत ही घ्यावीच लागते. आणि आपल्याला माहिती आहे, की भाषा शिकण्यासाठी कोश हे अतिशय महत्त्वाचं साधन आहे. आणि वेगवेगळे प्रकारचे कोश असतात. काही असतात जे समानार्थी शब्दांचे कोश आहेत. काही एका भाषेतनं दुसऱ्या भाषेमध्ये अनुवाद करणारे असे कोश आहेत. आणि काही जे कोश आहेत ते एखाद्या विषयाची संपूर्ण व्याप्ती समजावून सांगणारे असे कोश आहेत, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्सायक्लोपीडिया असं म्हणतो. आणि त्याच धाटणीमधला आपल्याला मराठीमध्ये जो कोश आहे तो म्हणजे मराठी विश्वकोश. आणि मराठी विश्वकोशाचं योगदान हे अतिशय मौल्यवान आहे. आता मराठी विश्वकोशाचा थोडक्यात इतिहास आणि त्याची स्थापना कशी झाली आणि कशा पद्धतीने सुरुवातीपासून ते काम केलं, हे आपल्याला मी थोडं वाचून दाखवणार आहे. कारण की असं थोडंसं मी इन्फॉर्मल बोललो तर कदाचित सगळ्या गोष्टी मला एकदम आठवणार नाही आणि काही गोष्टी मी विसरेल. त्यामुळे जी विश्वकोशामध्येच त्याची एक नोंद आहे, की स्थापना कशी झाली आणि त्यानंतर ते कार्य कसं होत गेलं, तर हे थोडक्यात एक 5 मिनिटात मी तुम्हाला आता सांगणार आहे. दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषेच्या विकासाची नवी दालने खुली झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि ज्ञाननिर्मिती यांचा विकास करण्याकरता जी अनेक पावलं उचलली, त्यातलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे दिनांक 1 नोव्हेंबर 1960 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना. म्हणजे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य फॉर्मली स्थापन झालं आणि त्यानंतर लगेचच 4-5 महिन्यांनी या मंडळाची स्थापना झाली. आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचे जग म्हणून ओळखले जाते. यामध्ये ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन आणि ज्ञान प्रसार या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मानव्य विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या 2 ज्ञानशाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यावी, हे विश्वकोशाचे प्रमुख उद्दिष्ट होते. या मंडळाकडून मराठी विश्वकोशाच्या 9 खंडांचे प्रकाशन करण्यात आले. पुढे विश्वकोशाच्या कामाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन होऊन मराठी विश्वकोशाच्या संपादन आणि प्रकाशन कार्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली. याआधी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा अनेक शास्त्रांचे ज्ञान मराठी भाषेतून करून देणारा प्रकल्प श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी स्वबळावर हाती घेऊन पूर्ण केलेला आहे. इंग्लिश भाषेतून प्रकाशित झालेला आणि जगातील विद्वज्जनांकडून मान्यता पावलेला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशाच्या धर्तीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती करावी असे ठरले. प्राज्ञ पाठशाळेच्या माध्यमातून संस्कृतचे अध्ययन करणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यावर ही जबाबदारी आली आणि मराठी विश्वकोशाचे कार्य सुरू झाले. या प्रकल्पासाठी आवश्यक संसाधनांची जुळवाजुळव तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केली. विश्वकोशाचे संपादकीय कार्यालय ज्या वास्तूमध्ये आहे, त्या वास्तूची पायाभरणी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभ हस्ते दिनांक 11 ऑक्टोबर 1959 रोजी वाई, जिल्हा सातारा येथे झाली. मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार व प्रसार करून जिज्ञासू वाचकांना, संशोधकांना, अभ्यासकांना जागतिक दर्जाचे ज्ञान व माहिती उपलब्ध करून देणे हा मराठी विश्वकोशाचा प्रधान हेतू होता. मराठी विश्वकोशाची निर्मिती सर्व विषय संग्राहक स्वरूपात आकारविल्हे म्हणजे अल्फाबेटिकली करावी असे ठरवण्यात आले.
एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशाचे संपादकीय कार्य तसेच त्याची कार्यप्रणाली यांचे प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या अवलोकन करण्यात आले आणि त्यांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व पूर्व तयारीसाठी अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि सदस्य म्हणून श्री गोवर्धन पारिख, श्री गोवा बेडेकर, श्री नागो कालेलकर, श्री आरा देशपांडे, श्री अनंत काणेकर, श्री विभी कोलते, श्रीमती सरोजिनी बाबर यांसारख्या मातब्बर व्यक्ती कार्यरत होत्या. प्रारंभी मराठी विश्वकोशाचा आराखडा बनवण्यात आला. मानव्य विद्या आणि विज्ञान व तंत्रविद्या या 2 कक्षांसाठी विश्वकोशात प्रत्येकी 8,500 पृष्ठे राखण्यात आली आणि या 2 कक्षात येणाऱ्या विषयांच्या व्याप्तीनुसार प्रत्येक विषयासाठी पृष्ठे राखून ठेवण्यात आली. यासोबतच विषयपूरक अशी चित्रे व चित्रपत्रे यांची योजनाही करण्यात आली. मराठी विश्वकोशाची निर्मिती ही जागतिक पातळीशी समांतर असणाऱ्या कोशानुरूप करावयाची असल्याने त्या दर्जाचे जागतिक संदर्भ मूल्य असणारे ग्रंथालय उभे करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने तर्कतीर्थांनी विशेष प्रयत्न केले. विश्वकोशातून वाचकांसमोर येणारी माहिती ही अधिग्राह्य असावी यासाठी अधिग्राह्य अशाच संदर्भ ग्रंथांची खरेदी करण्यात आली. विशेष प्रयत्न म्हणून भारतीय दूतावासातील त्या देशांनी त्यांच्या देशातील ज्ञान व माहिती यांचे अधिग्राह्य ग्रंथ विश्वकोशाच्या ग्रंथालयास पाठवले. त्यातूनच मराठी विश्वकोशाचे सुसज्ज असे ग्रंथालय उभे झाले. या ग्रंथालयाच्या भक्कम आधारावरच विश्वकोशाची उभारणी होणार होती. एखाद्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सर्व भौतिक आणि मानवी संसाधने उभी करणे हे कार्य परिश्रमांनीच साध्य होते. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा लोकसंपर्क दांडगा होता आणि त्या काळात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या महान नेत्यांनाही त्यामुळे मराठी विश्वकोशाच्या आणि तर्कतीर्थांच्या एकूण कार्याबद्दल आस्था होती. त्यामुळे त्या काळातील महान भारतीय नेते आणि विद्वान मंडळी मराठी विश्वकोशाच्या कार्यालयास प्रत्यक्ष भेट देत असत. त्यामध्ये प्रामुख्याने भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माननीय सुधाकरराव नाईक यांचा समावेश होतो. या सर्व लोकांच्या सक्रिय प्रोत्साहनाने विश्वकोशाचे कार्य पुढे आले. मुद्रणाची व्यवस्था हा त्या काळातील महत्वाचा प्रश्न होता. ही सर्व व्यवस्था त्या काळी केवळ मुंबईलाच होत असे. वाईला संपादकीय व्यवस्थेबरोबरच मुद्रणाची व्यवस्थाही उपलब्ध व्हावी यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी पुढाकार घेऊन 9 एप्रिल 1972 ला वाईत स्वतंत्र मुद्रणालयाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी शासनाच्या वतीने मराठी विश्वकोशासाठी वाईतील रास्तेवाडा खरेदी केला आणि या वाड्यात स्वतंत्र मुद्रणालय उभारले. मुद्रण आणि संपादन यामध्ये सुयोग्य समन्वय झाला आणि विश्वकोशाच्या मुद्रण कार्याला गती आली. हा सगळा इतिहास आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की किती परिश्रम केले गेलेले आहेत या सगळ्या गोष्टींची स्थापना करण्यासाठी आणि त्या काळच्या ज्या तांत्रिक अडचणी होत्या आणि त्यावेळेस प्रकाशन करणं किती कठीण होतं यावरनं आपल्या लक्षात येईल. तर काही गोष्टी मी याच्यामध्ये गाळतोय आणि जे महत्वाचं तेवढंच पुन्हा एकदा वाचतोय की विश्वकोश हा एक पूर्ण प्रकल्प होता. त्याच्या आराखड्याप्रमाणे 17 संहिता खंड, सूचीखंड, परिभाषा खंड आणि नकाशा खंड अशा सर्व खंडांचे लेखन आणि प्रकाशन एकत्रच करावयाचे होते. त्या दृष्टीने सर्व कार्य एकत्रितरित्या चालू होते, परंतु लेखन आणि मुद्रण पूर्ण झालेले खंड वाचकांसमोर लवकर यावेत या दृष्टीने भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते पहिल्या 5 खंडाचे प्रकाशन 1976 मध्ये करण्यात आले. साहित्य अकादमीचे अध्यक्ष उमाशंकर जोशी यांच्या हस्ते 9 सप्टेंबर 1979 रोजी विश्वकोशाचा 6वा आणि 7वा खंड यांचे प्रकाशन करण्यात आले. जसा जसा काळ पुढे सरकत होता तसे तसे नवीन विषय आणि नव्या योजनाही मराठी विश्वकोशात अंतर्भूत होत होत्या. मे 1994 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे निधन झाले. तोवर मराठी विश्वकोशाच्या एकूण सर्वच खंडातील नोंदींचे लेखन झाले होते. 15 खंडांचे प्रकाशनही झाले होते. तर्कतीर्थांनंतर मे पु रेगे आणि राग जाधव यांनी विश्वकोशाच्या या प्रकल्पाला आकार दिला.
2003 मध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत विश्वकोश वार्षिकी या सर्व विषयक अद्ययावत माहितीच्या वार्षिक अंकांचे प्रकाशन केले. 2008 साली मराठी विश्वकोशाच्या 18व्या खंडाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले आणि या पद्धतीने संपूर्ण जे कार्य होतं, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळात फक्त प्रकाशितच पुस्तकं होती, पण नंतरच्या काळात या मराठी विश्वकोशांच्या सर्व खंडांचं डिजिटलायझेशन करण्यात आलं आणि काही सीडीज पण प्रकाशित झाल्या होत्या. पण आज आपल्याला सर्वांना विश्वकोशाचं जे सर्व साहित्य आहे, सर्व जे खंड आहेत, ते आपल्याला वेबसाईट वरती उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आपल्याला कुठलंही शुल्क द्यावं लागत नाही. तर थोडक्यात ती वेबसाईट मी आपल्याला दाखवतो आणि आपण आता जे योग विज्ञान ज्ञान मंडळाचं जे कार्य आपण करतोय, त्याचं पण मी तुम्हाला थोडक्यात वेबसाईटमध्ये दाखवतो. तर थोडक्यात ही एक संक्षिप्त माहिती की विश्वकोशाचं कार्य सुरुवातीपासून आजपर्यंत कसं करण्यात आलं. तर ही वेबसाईट आहे आणि यामध्ये आपण जर बघाल तर मराठी विश्वकोशाचे सर्व खंड इथे उपलब्ध आहेत आणि आपण समजा कुठल्याही खंडावरती आपण क्लिक केलं आणि त्यामध्ये अकार विल्हे अल्फाबेटिकली सर्व नोंदींची यादी आपल्याला मिळते आणि आपण कुठल्याही नोंदींवरती आपण क्लिक केलं, समजा आपण ही बघितली, तर ती नोंद आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे ही सर्व माहिती आता कुठल्याही शुल्काशिवाय, जुन्या काळी सर्व खंड फक्त लायब्ररीज मध्येच असायचे, ग्रंथालयांमध्येच असायचे, कारण की वैयक्तिक दृष्टीने खरेदी करणं हे आर्थिक दृष्ट्या पण कठीण होतं आणि ठेवण्यासाठी त्यांसाठी जागा पण बरीच लागायची. पण आता हे सर्व ज्ञान डिजिटल रूपामध्ये उपलब्ध आहे. तर ही सगळी एक पार्श्वभूमी बघितल्यानंतर जुने जे खंड होते ते अजूनही प्रकाशित रूपामध्ये सुद्धा आहेत आणि डिजिटल रूपामध्ये सुद्धा आहेत. पण त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस हे कार्य अजून पुढे सरकलं, त्यावेळेस अशी संकल्पना आली की आपण जी उपलब्ध माहिती आहे त्यामध्ये अजून भर घातली गेली पाहिजे. त्यामुळे मराठी विश्वकोशाने वेगवेगळ्या ज्या शैक्षणिक संस्था होत्या की ज्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कार्य करत होत्या, त्या ठिकाणी ज्ञान मंडळांची स्थापना केली. आणि आता एकूण साधारण 60 वेगवेगळ्या संस्था आहेत की जिथे वेगवेगळी ज्ञान मंडळ कार्य करत आहेत. त्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये योग विज्ञान या विषयाचं ज्ञान मंडळ स्थापन करण्यात आलं. तर सुरुवातीला या ज्ञान मंडळाचं कार्य आपल्याच विभागाचे अध्यापक श्री बाळासाहेब वाघ यांनी ते समन्वयक म्हणून कार्य बघितलं. त्यानंतर आपल्या संस्थेच्या संचालिका, माजी संचालिका डॉक्टर कलाचार्य यांनी 2 वर्ष ते काम बघितलं आणि मागील वर्षी जेव्हा त्या रिटायर झाल्या त्यानंतर मी समन्वयक म्हणून हे कार्य आता बघतो आहे. तर आपली योग विज्ञान ज्ञान मंडळाची जी वेबसाईट आहे ती सुद्धा मी आपल्याला दाखवेल आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी आजपर्यंत आपण लिहिलेल्या आहेत त्या सर्व नोंदी तिथे उपलब्ध आहेत आणि जे कार्य आपण करतो आहोत, योग विषयाच्या नोंदी आपण लिहितो, त्यांचं आपण संपादन करतो आणि या सर्व नोंदी इथे वेबसाईट वरती टाकल्या जातात. तर बऱ्याच विषयांच्या नोंदी आतापर्यंत लिहून झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा इतर अनेक विषय आहेत की ज्या विषयीच्या नोंदी अजून लिहिणं बाकी आहे. त्यामुळे योगाच्या क्षेत्रामध्ये जे शिक्षक असतील, जे विद्यार्थी असतील, जे विद्वान असतील, अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपल्याला समजा या योगाच्या विश्वकोशाच्या कार्यामध्ये योगदान द्यायचं असेल, तर आपण अवश्य आमच्याशी संपर्क करा आणि जे शिल्लक अजून जे कार्य आहे की ज्याच्यामध्ये अजून बऱ्याच विषयांवरती नोंदी लिहिणं बाकी आहे, अशामध्ये आपल्या सर्वांचं योगदान मिळालं तर आपण एकत्रितपणे हे जे कार्य आहे हे अवश्य आपण पुढे नेऊ शकू असा मला विश्वास वाटतो. तर थोडक्यात हा विश्वकोशाच्या कार्याचा एक आढावा मी घेतला आणि आतापर्यंत जे ज्ञान मंडळातर्फे आम्ही जे कार्य केलंय तर ते वेबसाईट वरती उपलब्ध आहे. आपण जरूर ते बघू शकता आणि ज्यांना इच्छा आहे, ज्यांना आवड आहे, ज्यांना योग विषयाचं ज्ञान आहे, अशा सर्वांनी अवश्य आम्हाला संपर्क करावा आणि हे कार्य आपण एकत्रित रूपाने पुढे चालवूया. तर ही एक पार्श्वभूमी आजच्या योग विज्ञान ज्ञान मंडळाची आणि विश्वकोशाच्या इतिहासाविषयी मी थोडक्यात सांगितलं. आता आजचा जो आपण कार्यक्रम ज्यासाठी आपण विशेष रूपाने वाट बघतो आहोत, आजच्या कार्यक्रमासाठी आपण
श्री सचिन चंद्रात्रे आणि श्रीमती तृप्ती चावरे तिजारे यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे आणि मराठी भाषेच्या वेगवेगळ्या आयामांना शब्दाच्या रूपाने, काव्याच्या रूपाने किंवा संगीताच्या रूपाने मराठी भाषेची गोडी आपण कशी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याचा प्रचार प्रसार अधिक आपण कसा करू शकतो, यासाठी व्याख्यान देण्यासाठी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो, तर अशा पद्धतीचं व्याख्यान आज श्री सचिन चंद्रात्रे आपल्याला देणार आहेत. आणि त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देतो. श्री सचिन चंद्रात्रे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गायक आहेत आणि त्यांनी अनेक माननीय जे संगीतातले गुरु आहेत त्यांच्याकडनं त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. सार्क आंतरराष्ट्रीय परिषदेच्या साऊथ एशियन फ्रेटर्निटी चे ते माजी सदस्य आहेत. संगीत अलंकार त्यांनी केलेला आहे आणि आकाशवाणी, दूरदर्शन मध्ये ते संगीत चे कार्यक्रम पण करतात. ते कलावंत आहेत. कला समीक्षक आणि समुपदेशक म्हणून सुद्धा ते कार्य करतात. आणि त्यांच्या ज्ञानाचा एक विशेष पैलू म्हणजे की संगीत शिकणारे किंवा संगीताचा अभ्यास करणारे अनेक लोक आहेत, पण त्याचबरोबर आवाज हा जो मुख्य विषय आहे की जो संगीतासाठी सुद्धा आवश्यक आहे किंवा वक्त्यांसाठी सुद्धा आवश्यक आहे किंवा बोलणाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी, तर आवाजाचं प्रशिक्षण ते देत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वर्कशॉप्स चालतात. आणि हा पण एक त्यांच्या अनेक विषयांचे त्यांचं जे ज्ञान आहे त्याच्यामधला हा एक आयाम आहे. मराठी भाषेचे अभ्यासक ते आहेतच आणि महाराष्ट्र टाइम्सचं जे प्रसिद्ध एक सदर आहे सगुण निर्गुण, या लोकप्रिय सदरामध्ये त्यांनी स्तंभलेखन सुद्धा केलेलं आहे. सुंदर माझी मराठी नावाने त्यांनी कार्यक्रम केले जे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिशय प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी कला साधना व अंतरंग या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्यांनी 3 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपल्याला कायम पाकिस्तान म्हणजे आपला शत्रूच आहे असं आपल्याला वाटतं, पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली फाळणी झाली त्यानंतर आपले देश वेगळे झाले. पण तरी सुद्धा आपली संस्कृती ही एकच होती, संगीताची परंपरा ही एकच होती. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी 3 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि इतर प्रमुख भारतीय कला व्यासपीठांवरनं महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या संगीताचं आणि कलेचं सादरीकरण केलेलं आहे. मुंबई आणि ठाणे इथे संगीत भूषण संगीत अकॅडमीच्या आवाज साधना या उपक्रमामध्ये 12 वर्षांपासून ते आवाज अध्यापनाचे आणि कला समुपदेशनाचे कार्य करतात. विविध वृत्तपत्र, मासिक, नियतकालिके यामध्ये कला विषयावर त्यांनी 500हून अधिक लेख प्रसिद्ध केलेले आहेत. आणि त्यांचं एक YouTube चॅनल पण ते चालवतात ज्याचं नाव आहे पाठशाळा. आणि त्याच्यामध्ये अतिशय आपण बघाल तर वेगवेगळे व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी रामरक्षेचे मागील वर्षी व्हिडिओज टाकले होते. खास करून आपल्याला वाटतं की जे आपले स्तोत्र आहेत, संस्कृतमध्ये असेल किंवा मराठीमध्ये असेल, तर त्याचा धार्मिक संबंध आपण खास करून जोडत असतो. पण त्यांनी रामरक्षेचा उपयोग करून रामरक्षा म्हटल्याने गतिमंद मुलांना सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी कसा उपयोग झाला, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि आपण जरूर त्या YouTube चॅनलला भेट द्याल तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्यांनी स्तोत्र शिकण्यासाठी, जसं आपण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कराओके हा एक आपल्याला फॉर्म माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की प्राचीन काळामध्ये जेव्हा आपण काही गोष्ट शिकण्याची जी परंपरा होती की संथा दिली जायची की गुरु सुरुवातीला एखादा मंत्र किंवा स्तोत्र म्हणतील आणि शिष्याने त्यानंतर त्यांच्या मागे म्हणायचं. तर या पद्धतीने त्यांनी काही व्हिडिओज निर्माण केलेले आहेत की ज्यांना शिकायचंय तर सुरुवातीला एक मंत्र किंवा स्तोत्र म्हटलं जातं आणि त्यानंतर ज्यांना शिकायचं ते त्यानंतर सुद्धा म्हणू शकतात. तर अशा पद्धतीने त्यांनी अनेक उपक्रम चालवलेले आहेत. त्यामुळे मला आनंद वाटतो की आजच्या कार्यक्रमामध्ये श्री सचिन चंद्रात्रेजी आपल्याला विशिष्ट अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आणि सोबतच त्यांना त्याचबरोबर तृप्ती चावरे तिजारेजी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यात्या म्हणून सहभाग घेणार आहेत. तर त्या MBA
मानव संसाधन आणि फायनान्स या 2 विषयात त्यांनी MBA पूर्ण केलेलं आहे आणि गेली 11 वर्षे वाणिज्य क्षेत्रामध्ये त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. माइंड रिदम व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या त्या निर्मात्या आहेत आणि सचिनजींबरोबर सुंदर माझी मराठी या उपक्रमामध्ये गेली 2 वर्ष त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सर आपलं आणि मॅडम आपल्या दोघांचंही मी स्वागत करतो आमच्या संस्थेच्या वतीने आणि आपण आपल्या व्याख्यानाला आता सुरुवात करावी अशी आपल्याला विनंती करतो. सगळ्यांना सुप्रभात, नमस्कार. रुद्राक्षजी आवाज येतोय? हो, आवाज येतोय. माइंड रिदम नावाने माझी स्क्रीन आहे. ती शेअर होते का ते आधी बघायचं का आपण? हो. स्लाइड्स दिसतायत आम्हाला सर. हो. 2च मिनिट. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, सुप्रभात. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने ही कार्यशाळा संपन्न होतीये आणि सोमय्या युनिव्हर्सिटी सारखं मोठं व्यासपीठ आमच्या मराठी भाषा विकास कार्यशाळेला उपलब्ध करून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक रुद्राक्षजी साक्रीकर जे माझ्या उपक्रमांना नेहमीच सहकार्य करतात त्यांचे आभार मानतो. सोमय्या विद्यापीठाचे मी आभार मानतो, सगळ्या त्यांच्या मॅनेजमेंट ट्रस्टीजचे आणि संबंधितांचे आभार मानतो आणि आजच्या उपक्रमाची सुरुवात करतो. आजच्या या उपक्रमात अनेक जिज्ञासू, ज्ञानी, विद्यार्थी अशा विविध गटांमधले, वर्गामधले सहभागी विद्यार्थी म्हणा किंवा मान्यवर आहेत, त्यांना सगळ्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो. आजचा वर्ग सुरू करतो, आजची कार्यशाळा सुरू करतो. आपल्याला एकीकडे व्हिडिओ स्वरूपात सुद्धा मी दिसतोय आणि दुसरीकडे ज्यांना पीपीटीची स्क्रीन शेअर पाहिजे आहे त्यांच्यासाठी स्क्रीन पण शेअर केलेलं आहे. आजच्या उपक्रमाविषयी थोडक्यात आधी सांगणार आहे आणि मग जसा जसा दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला पुढे जाता येईल तसं जाऊ. त्याआधी सर्वप्रथम मी रुद्राक्षजींना एक विचारणा करतोय की सगळं व्यवस्थित येत आहे का, स्क्रीन शेअर आणि माझा आवाज वगैरे? हो सर, येतोय, व्यवस्थित येतोय. आपण सुरुवात करूया. शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, वक्ते यांच्यासाठी ही मराठी भाषा विकास कार्यशाळा आहे, जिचं नाव आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून हा उपक्रम सुंदर माझी मराठी या नावाने चालवतो आहोत. या वर्षीपासून माइंड रिदम मराठी भाषा विकास केंद्र असा देखील आम्ही एक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत ही कार्यशाळा घेतली जाते. या उपक्रमाच्या निर्मात्या तृप्ती तिजारे चावरे या देखील आज माझ्यासोबत आहेत. तांत्रिक सहाय्य सुद्धा त्यांचं आहे आज. आणि या सगळ्या गोष्टीतून सगळ्यांचं सहकार्य घेत आपण हा वर्ग सुरू करू, ही कार्यशाळा सुरू करू, ज्याचं नाव आहे सुंदर माझी मराठी. या कार्यशाळेमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर मुख्य म्हणजे हा एक अनेक भाषा रसिकांनी नावाजलेला आणि सहज सुंदर मराठी भाषा घडविणारा उपक्रम आहे. तर भाषा घडविणं म्हणजे काय?
याचा आधी आपण विचार करू. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भाषा घडवणं म्हणजे काय, तर ते बिघडू न देणं. आता विश्वकोशाची उपज रुद्राक्षजींनी काढली. त्यांनी त्या विश्वकोशाचं महत्व सगळ्यांना समजावून सांगितलं आणि जागतिक जगासमोर भारतीय भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमचा सगळा चमू सिद्ध होतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा लोकांनी भाषेचा एका वेगळ्या अंगाने विचार करावा, यासाठी आपण या कार्यशाळेकडे बघूया. आणि म्हणून आता बोली भाषा असो नाहीतर लिखाणाची भाषा असो, प्रत्येकीचे आयाम वेगवेगळे असतात. आता विश्वकोशाची भाषा म्हणजे तिला संशोधनात्मक भाषेचा दर्जा आहे. तिच्यात भावभावनांना स्थान नाही, परंतु तिच्यात वास्तवाला स्थान आहे. आणि हे वास्तववादी लिखाण ज्याच्यामध्ये सत्य कथनच असेल, ज्याच्यामध्ये व्यक्तिप्रशंसा नसेल, ज्याच्यामध्ये मनोरंजन नसेल किंवा अवास्तव रंजन नसेल, अशी भाषा सांभाळणं हे आपलं सगळ्यांचं विश्वकोशाचे कार्यकर्ते म्हणून काम आहे, हे आधी लक्षात घेऊया. आणि त्या अंगाने आपल्याला भाषा घडवायची आहे. म्हणजे तिच्यात बिघाड होऊ न देणं, कारण जग आपल्या भाषेकडे बघणार आहे. इथून पुढे विश्वकोशात आपली भाषा जेव्हा सादर होईल त्यावेळेला स्पेन मधला किंवा फ्रान्स मधला, इंग्लंड मधला, अमेरिकेमधला कुठलाही माणूस जिज्ञासा म्हणून त्या गोष्टीकडे बघणार आहे. तर ती भाषा बिघडू न देणं हे आपलं सगळ्यात आधी कर्तव्य आहे. म्हणून भाषा घडविणं म्हणजे काय, तर ती बिघडू न देणं, हे सूत्र आपण आधी लक्षात घेऊ. काही सूत्रात्मक पद्धतीने आपण पुढे जाऊ आणि मग त्याचं उदाहरण आणि प्रयोग कसे असतात हे सुद्धा बघू. आता भाषा बिघडू नये यासाठी काय केलं पाहिजे, हे आपल्याला कळतंय की भाषा बिघडायला नको. घडवायची म्हणजे काय, बिघडवायची नाही. पण मग भाषा बिघडू नये यासाठी करायचं काय, नेमकं काय करायचं? तर अगदी सोपी गोष्ट आहे, तिला सरावाने वळण लावायचं आहे आपल्याला. भाषा आपण जन्मापासून सगळेच बोलतो, परंतु त्या भाषेला वळण लावायला लागतं. जसं लहान मूल असतं, ते जन्माला येतं, त्याचा देह छोटा असतो. तो जसा जसा वाढायला लागतो तसं त्याला घरातून शिकवण मिळू लागते की तुला व्यायाम केला पाहिजे, तुला स्वतःचं शरीर कमावलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्या देहाला आकार प्राप्त होतो. त्या आकाराला तो सौष्ठव देतो आणि हे सौष्ठव म्हणजेच त्याचं वळण, त्याच्या अंगाला पडलेलं वळण. तो काही लहानपणी झोपलेला असतो म्हणून आयुष्यभर झोपून राहत नाही, तर तो काहीतरी स्वतःला वळण लावत असतो. तसं भाषेचा सुद्धा जन्म होत असतो. ही प्रक्रिया फार मनोरंजक आहे, ती पण आपण बघणारच आहोत. कसं नेमकी भाषा घडते कशी, ते पण आपण बघणार आहोत. परंतु आधी हे सूत्र लक्षात घेऊया की भाषा बिघडू नये यासाठी काय केलं पाहिजे, तर तिला सरावाने वळण लावलं पाहिजे. आणि ते वळण कसं लावलं पाहिजे, तर सतत लावलं पाहिजे. कारण वळण ही गोष्ट अशी आहे की ती केव्हाही बिघडू शकते. आपलं जराही लक्ष हटलं, आपलं जराही अवधान गेलं की ते वळण आपलं पुन्हा पहिले पाडे पंचावन्न सुरू होत असतं. म्हणून सतत सरावाने आपल्या भाषेला वळण लावलं पाहिजे, कारण ती आपण रोज वापरणार आहोत. 24 तास आपण वापरणार आहोत. अगदी केव्हा जरी आपल्या समोर कोणी जरी आलं तरी पहिलं आपलं व्यक्त होण्याचं माध्यम काय असणार आहे, तर भाषा. आणि तिलाच वळण नसेल तर आपल्या मनाचं वळण बिघडेल, आपल्या विचारांचं वळण बिघडेल. मग हे होऊ नये असं आपल्याला वाटत असेल, भाषा बिघडू नये असं वाटत असेल, तर तिला सतत सातत्याने सरावाने वळण हे लावलंच पाहिजे. त्या स्लाइडकडे आपण बघूया. आता आपल्याला असं वाटेल की का बरं वळण लावायचं, आम्ही तर बोलतो आहोत भाषा, वळण का लावायचं भाषेला, आमची भाषा चांगली आहे. अनेक लोक असे मराठीचा दुराभिमान असणारे आजकाल म्हणतात की आमची भाषा आम्ही अशी बोलतो आणि तिला काही आम्ही वळण लावू इच्छित नाही, जसं आमचं वळण आहे तशी जगाने ऐकावी. त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, परंतु एकंदर भाषा प्रसाराच्या दृष्टीने आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने मात्र हे तितकंसं बरोबर विधान नाही. भाषेला वळण लावण्याची आवश्यकता का आहे ते आपण बघूया. कारण की भाषा हेच विचारांचा दर्जा सुधारण्याचं साधन आहे. ज्या व्यक्ती असं म्हणतात की आम्हाला भाषेचं वळण लावण्याची आवश्यकता नाही, त्या असं समजावं की त्यांना त्यांच्या विचारांचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता वाटत नाही.
पण ज्यांना ती वाटते, ज्यांना असं वाटतं की भाषा आपल्या विचारांचा दर्जा आपण सुधारला पाहिजे असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी भाषेला वळण लावण्याची आवश्यकता नक्कीच आहे आणि ती पदोपदी आहे. कारण वळण हे सतत बिघडत असतं. पण आता आपल्याला प्रश्न पडेल की वळण लावायचं म्हणजे काय? सुरुवात कशी करायची? हे वळण लावायला सुरुवात कशी करायची? तर बघा, सुरुवात करण्याआधी आपण त्या भाषेची निर्मिती प्रक्रिया समजून घेऊ, की भाषा नेमकी निर्माण कशी होते. मी मगाशी आपल्याला म्हटलं की भाषेला सुद्धा निर्मिती प्रक्रिया आहे. तर ती भाषा निर्माण कशी होते, नेमकं आधी काय असतं, नंतर काय असतं, त्याच्या काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या आपण समजावून घेऊ. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी याच्या नोट्स जर का काढून ठेवल्या, कागद पेन समोर ठेवून, तर तुम्हाला पुढे ही निर्मिती प्रक्रिया तुमच्या विश्वकोशाच्या कामामध्ये खूप उपयोगी पडणार आहे. अगदी तुम्हाला स्वतःला हा विषय येत असला तरी सुद्धा तुमच्याकडे आता प्रबोधनाची भूमिका आहे. तुम्हाला कोणाचं तरी प्रबोधन करायचंय. तुमच्या हाताखाली सहाय्यक म्हणून तुमचे अनेक विद्यार्थी घडणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना जर का ही भाषा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली तुम्ही आणि या वर्गाचा सारांश आपण प्रयत्न करूया. मी रुद्राक्षजींना सांगेन की हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा रुद्राक्षजींनी हा उपक्रम केला होता आणि वर्ग सारांश हा अतिशय छान काढून दिला होता. मागच्या वर्षी आम्ही अगदीच खाजगी स्वरूपात हा कार्यक्रम केला होता. यावर्षी तो व्यापक प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे. पण याही वर्गाचा सारांश आपण काढूया आणि त्याचा फायदा आपल्याला सगळ्यांनाच होईल. तो व्हिडिओ सगळ्यांना शेअर सुद्धा करता येईल. तर भाषेच्या निर्मिती प्रक्रियेकडे आपण बघतो आहोत आणि त्याच्या विशिष्ट पायऱ्या आहेत. त्यापैकी पहिली पायरी काय आहे? भाषेची निर्मिती प्रक्रिया कशी आहे? निर्माण कशी होते? तर सुरुवातीला ती वाचा या स्वरूपामध्ये असते. जसा मानवाचा जन्म होतो, मानवी देह अवतरतो, तर त्याला वाचा ही दिलेलीच असते. तो असे आवाज काढत असतो. याचा अर्थ काय? की त्याला वाचा ही दिलेलीच असते. मग या वाचेचं पुढे होतं काय? तर त्याला ज्ञान असतं का? त्याला ज्ञान नसतं का? हा विषयच वेगळा आहे. की असं म्हणतात की आईच्या पोटामध्ये त्याला सगळं ज्ञान होतच असतं किंवा जन्मपूर्व संस्कारात, गर्भसंस्कारामध्ये त्याला त्याची भाषा तयारच होत असते. परंतु ती व्यक्त दशेला येत नसते. तर व्यक्त दशेला येण्याचा तिचा प्रवास कसा आहे ते आपण बघतोय. की भाषा वास्तविक तयार आहे. प्रत्येकाची भाषा जन्माच्या आधीपासूनच तयार आहे. पण ती व्यक्त दशेला येण्याचा हा प्रवास आपण बघतोय. त्यातली पहिली पायरी आहे वाचा. त्यातली दुसरी पायरी आहे स्वर आणि व्यंजन. म्हणजे सुरुवातीला माणसाला वाचा येते. तो उगाचच काहीतरी बोलत असतो. आ, आ, लहान मुलाचं आठवा, लहान बालक जे असतं, ते अशा प्रकारे वेगवेगळे आवाज काढत असतं. ज्या आवाजाला काही अर्थ नसतो. त्याला तर तो कळतच नसतो, पण समोरच्याला देखील कळत नसतो. त्यातले भाव फक्त आपल्याला कळत असतात. ती काहीतरी भाषा आहे. त्याला काहीतरी म्हणायचंय, हे त्यालाही कळत असतं आणि आपल्यालाही कळत असतं. मात्र त्याला व्यक्त स्वरूप आलेलं नसतं, व्यक्त दशा आलेली नसते. तर ती व्यक्त दशा येण्याची दुसरी पायरी आहे स्वर किंवा व्यंजन. वाचा आल्यानंतर जसा जसा देहाचा विकास होत जातो, शरीराचा विकास होत जातो, तसं तसं त्या माणसाला, त्या देहाला आ, ई, हि, ई असं त्याला स्वर काढण्याची उपजत प्रवृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होऊ लागते, आकार घेऊ लागते. आ, उ, ई असं करत करत तो काहीतरी बोलायला लागतो आणि ती दोन दोन स्वर एकत्र येतात नकळत पहिले. ते म्हणजे आ आणि ई आणि हळूहळू मुलगा आई, आ, आ, आई असं म्हणायला लागतो. मग बाबा अशा प्रकारची व्यंजनं सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याच्या व्यक्तदशेमध्ये जागा घेऊ लागतात. आणि पुढे काय होतं, तर आणखीन एक आयाम येतो, की त्याला शब्द आणि अर्थ कळू लागतात त्याचे, की या व्यक्तीला आई म्हणतात, या व्यक्तीला बाबा म्हणतात. आणि मग त्या स्वर आणि व्यंजनाची त्याची जी अभिव्यक्ती आहे, ती सार्थ व्हायला लागते. म्हणजे अर्थासह व्हायला लागते. आई नावाची व्यक्ती त्याला समोर दिसते. बाबा नावाची व्यक्ती त्याला समोर दिसते. दूध नावाचा पदार्थ त्याला समोर दिसतो किंवा जे काही त्याला समोर दृश्य स्वरूपामध्ये दिसतं,
त्याचे अर्थ त्याला समजू लागतात आणि ते अर्थ समजण्याचं माध्यम शब्द असतात, जे शब्द व्यक्त करण्याचा तो प्रयत्न करू लागतो स्वर आणि व्यंजनाच्या सहाय्याने आणि वाचेच्या सहाय्याने. इथपर्यंत 3 पायऱ्या आपण बघितल्या. आता चौथी पायरी बघूया. भाषेची निर्मिती प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये वाचा, स्वर आणि व्यंजन, शब्द आणि अर्थ, यानंतर पुढची पायरी येते वाक्य किंवा विधान. जसजसं मूल मोठं होत जातं तसतसं ते एकेरी शब्दातनं बाहेर पडून त्या शब्दांचा विस्तार करायला लागतं. आई माझी आहे, हे झालं वाक्य. बघा, की ज्या मुलाला काहीच कळत नव्हतं किंवा काहीच बोलता येत नव्हतं, त्याला वाचा आहे हे माहिती होतं. मग त्याला स्वरव्यंजन वापरता येऊ लागले. मग त्याला शब्द अर्थासह वापरता येऊ लागले. त्याला कळायला लागले की हे समोरचं काय आहे दृश्य आणि आपण कुठला शब्द वापरला. आणि त्यानंतर ते जसं जसं मोठं होत जातंय, समजा 2 वर्षाचं, 4 वर्षाचं, तर ते छोटी छोटी वाक्य तयार करायला लागतं. त्याच्यामध्ये त्याची मेंदू सुद्धा सहाय्य करतो त्याचा, की ते विधान कसं करावं, त्याचं सेंटेन्स फॉर्मेशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, ते तो करायला लागतो. आई माझी आहे. मग त्यानंतर त्या वाक्याचं विधान व्हायला लागतं, की जसा तो शाळेमध्ये शिकायला लागतो, तर त्यावेळेला त्याला विधान कसं करावं. माझी आई या विषयावर तो निबंध लिहायला लागतो किंवा माझी आई या विषयावर तो भाषण द्यायला लागतो. याचाच अर्थ काय, की त्याची प्रगती ही वाक्य अवस्थेमधून निघून विधान या अवस्थेपर्यंत प्रगत झाली. असा भाषेच्या निर्मिती प्रक्रियेचा प्रवास सुरू आहे. या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे विचार सौंदर्य. जसा जसा तो स्पर्धात्मक वाक्य विधान बोलू लागतो, चारा चौघांमध्ये बोलू लागतो, तसं तसं त्याला समजू लागतं, अरे माझ्यापेक्षा ही व्यक्ती चांगली बोलतीये, माझ्यापेक्षा माझी आई चांगलं बोलतीये, माझ्यापेक्षा माझे बाबा अधिक त्यांचा शब्दसंग्रह जास्त आहे. मग तो देखील शब्दसंग्रह साठवू लागतो आणि त्या शब्दसंग्रहातून सौंदर्य खुलवणारे शब्द कोणते आहेत हे त्याला समजायला लागतं. त्या सौंदर्यवादी शब्दांची रचना कशी करायची, ते नेमके कुठे वापरायचे, कसे वापरायचे, याचं तारतम्य त्याला शैक्षणिक आणि भावनिक जगातून समजायला लागतं. आणि म्हणून भाषा निर्मितीची पुढची प्रक्रिया आणि शेवटचा साधारण टप्पा, अजून एक टप्पा बाकी आहे, पण साधारण शेवटचा टप्पा म्हणून, की त्याला विचार सौंदर्याची जाणीव व्हायला लागते आणि त्याला जिज्ञासा निर्माण होते, की भाषा आता मला चांगली वापरली पाहिजे, सुंदर वापरली पाहिजे. सुंदर माझी मराठी, हा जो आमचा भाषा विकास वर्ग आहे, याचं उद्दिष्टच हे आहे, की भाषा प्रत्येक जण आपण वापरतो, पण ती भाषा अधिक सुंदर, अधिक प्रवाही, अधिक शैलीदार पद्धतीने कशी वापरता येईल, याचा विचार आपण करतो. आणि त्यासाठी सगळ्यात आधी आपण ही भाषेची निर्मिती प्रक्रिया जाणून घेतो. आणि भाषा निर्मिती प्रक्रियेचा शेवटचा टप्पा जो आपला आहे, तो आहे भाषा, म्हणजे प्रत्यक्ष भाषा किंवा वाणी. जो सगळ्यात शेवटचा टप्पा, की एखाद्या माणसाला भाषा सिद्धी आहे असं आपण म्हणतो. अनेक लोक आपण बघतो की त्यांची भाषा इतकी सुंदर असते की ऐकत राहावीशी वाटते. काही प्राध्यापक आपले असतील किंवा प्रसिद्ध काही अभिनेते, की त्यांची भाषा इतकी सुंदर असते की ते ऐकत राहावीशी वाटते. शांताबाई शेळके असतील, लता मंगेशकर असतील, तुम्ही बघा ही मंडळी जेव्हा बोलतात, पु ल देशपांडे असतील, बपू काळे असतील किंवा दमा मिरासदार असतील, कुसुमाग्रज असतील, आजकाल या लोकांचे व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. आणि ही लोक जेव्हा यांची भाषा कशी अवतरते आणि या भाषेबरोबरच त्यांची वाणी कशी असते. भाषा हा व्याकरणात्मक भाग झाला आणि वाणी हा शारीर भाग, म्हणजे शरीर निर्मित तुमची वाणी कशी आहे, तिच्यामध्ये अदब काय आहे, तिच्यातली सभ्यता कशी आहे, हे शिकवणारा भाग झाला. आणि म्हणून जर का निर्मितीपासूनचा प्रवास आपण का बघितला, कारण कुठेतरी आपण या प्रवासातूनच वर आलेलो आहोत आणि या प्रवासाच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आता आपण आहोत याचा आपल्याला आढावा घेता आला पाहिजे, म्हणून आपण हा प्रवास बघितलाय. म्हणजे कसं, तर काही काही मंडळी आता अशी असतात, जसं मी वरचं तुम्हाला उदाहरण सांगितलं या ठिकाणचं, ही भाषा आपली इथे आहे, भाषा आणि वाणी कर्सर तुम्हाला दिसतोय, की आता सिद्ध लोक जे असतात, लेखक, कवी किंवा अभिनेते,
आता आपण सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चनचं उदाहरण घेऊ, की त्यांची भाषा किती प्रभावी आहे मला माहिती नाही. पण त्यांची वाणी बघा, त्यातली अदब बघा, की आपल्याला त्याचा पाठलाग करावा असं वाटतं, की काय छान माणूस आहे. अनेक लोक अमिताभजींची नक्कल करतात. याचं कारण काय? की ती भाषा इतकी सुंदर आहे, की तिची नक्कल करावीशी वाटते. जसं लताबाईंचं गाणं म्हणावंसं वाटतं. प्रत्येक घराघरात लताबाईंची आज नक्कल केली जाते. का? कारण त्या तितक्या सुंदर आहेत. म्हणून अमिताभजींचा आवाज असो किंवा कुठल्याही प्रसिद्ध अभिनेत्याचा, लेखकाचा, वक्त्याचा, कवीचा आवाज असो, त्याची भाषा असो, त्याची वाणी असो, ती आपल्याला आपलीशी करावीशी वाटणं, हे त्या भाषेच्या सौंदर्याचं यश असतं. आणि म्हणून तसं जे तुम्हाला सुंदर भाषा करणारी जशी मंडळी असतात, तशीच त्या भाषेचा दर्जा कमी करणारी सुद्धा मंडळी असतात. आणि आपण जे सामान्य भाषा वापरणारे लोक आहोत, ते कुठेतरी त्या पायऱ्यांमध्ये बसतात. म्हणजे एखाद्याचं विचार सौंदर्य चांगलं असतं. आता आपण इथून खालच्या पायरीवर उतरायला सुरुवात केली, की इथे आपण अगदी टोकाचं उदाहरण बघितलं, की लता मंगेशकर असतील, नाधो महानूर असतील, अमिताभ बच्चन असतील, की अगदी भाषा सिद्धीच त्यांच्याकडे आहे. अशी माणसं या पायरीवर असतात. मग ज्यांना साधारण विचार सौंदर्य असतं, पण कधी-कधी व्यक्त करायला अडचणी असतात. ते त्यांच्यापेक्षा थोडे खाली. आता सगळी उदाहरणं सांगितलं तर हे हे विधान टीकात्मक होईल. त्याच्यामुळे तुम्ही साधारण कंपेअर करा, की या पायरीवर आपल्याला स्वतःला कुठे बसवता येईल, की विचार आहेत माणसाच्या अंगात, बुद्धीमध्ये सौंदर्य पण आहे, पण ते व्यक्त करता येत नाही. अशी मंडळी साधारण इथे बसतात. नंतर काही-काही लोक असे असतात, की त्यांची वाक्य तयार असतात, त्यांचं विधान देखील तयार असतं, पण त्यांचे विचार सुंदर नसतात किंवा त्या विचारांचं सौंदर्य त्यांना तितकंसं समजलेलं नसतं. मग अशी मंडळी याच पायरीवर अडून राहतात. काही-काही मंडळी शब्द आणि अर्थामध्येच गुंतून पडतात. काही-काही मंडळी मी खूप मोठी आमच्या इथली प्राध्यापक मंडळी, आमचा नाशिक आणि पश्चिम खानदेश हा जो भाग आहे, यात विद्वान लोकांची खाण आहे अक्षरशः तुम्हाला सांगतो. पण या लोकांचं स्वर आणि व्यंजनावरचं प्रभुत्वच नाहीये. कारण काय आहे, गुजराती भाषेचा इतका प्रभाव आहे आमच्या महाराष्ट्रात सर्वत्र, की तो आमच्या प्रांतामध्ये जरा जास्त आहे. त्याच्यामुळे न आणि ड चा भेद या लोकांना करता येत नाही. स्वर आणि व्यंजनावर यांनी काम केलेलं नसतं. त्याच्यामुळे विचार सौंदर्य यांचं खूप छान असतं, परंतु स्वर आणि व्यंजनाच्या बाबतीत यांना अभ्यास नसल्यामुळे, ते व्यक्त करता येत नसल्यामुळे यांना काय होतं, तर चांगले विचार असून सुद्धा व्यक्त चांगलं होता येत नाही. तर या पायरीवर सुद्धा काही लोक असतात. आणि सगळ्यात खालचे लोक असतात, की जे वाचेच्याच पायरीवर बिचारे अनेक अं, काळ किंवा मोठा काळ त्याच पायरीवर अडकून पडतात. तर हा तक्ता मी तुमच्यासमोर यासाठी ठेवलाय, की आपण यापैकी नेमके कुठल्या पायरीवर आहोत याचं विचार मंथन करणारा जर का सगळ्यात जवळचा घटक असेल, तर तो आपण स्वतः असतो. आणि हा विचार आपण जी भाषा 24 तास वापरतो, अगदी काही-काही जण झोपेत सुद्धा बडबडतात. तर ही 24 तास आपल्या सोबत, आपल्या विचारांची सोबत करणारी जी भाषा आहे, त्या भाषेच्या नेमक्या आपण कोणत्या पायरीवर आहोत, त्याचा कुठेतरी विचार मंथन आपण केलं पाहिजे. यासाठी आपल्यासमोर हा मी तक्ता ठेवलाय. आणि त्याचं कारण इतकंच आहे, की आपण भाषा निर्मितीच्या प्रक्रियेच्या हातात हात घेऊन विश्वकोशाच्या दालनामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि त्यात आपल्याला अतिशय सुंदर असं काम करून दाखवायचंय. या प्रकारचा दर्जा जर का आपण स्वतः तपासू शकलो, तर विश्वनिर्मितीची साहित्य निर्मिती विश्वकोशाची साहित्य निर्मिती करत असताना आपल्यामध्ये अवधान येईल, आपल्यामध्ये सावधानता येईल आणि त्या सावधानतेच्या सहाय्याने आपल्या हातूनची निर्मिती ही विशुद्ध होईल. अगदी शुद्ध स्वरूपात आपण आपले सिद्धांत मांडू शकू. जी विश्वकोशाला अपेक्षित भाषा आहे. त्या विश्वकोश मंडळीची मंडळी इतकी थोर आहेत, की ते तुम्हाला प्रशिक्षण तसं देतीलच. स्वतः रुद्राक्षजींना त्या प्रकारच्या भाषेची सवय आहे. संशोधनात्मक भाषेचा आणि त्यांचा बऱ्यापैकी जवळून संबंध आहे. स्वतः ते पी-एच-डी असल्यामुळे त्यांना संशोधनात्मक भाषा कळते. त्यातलं ग्राह्य त्याज्य काय हे कळतं. आणि अनेक या मंचावरची पण मातब्बर मंडळी आहेत, की ज्यांना तशी भाषा वापरता येते. पण ती भाषा वापरत असताना भाषा निर्मितीचे हे जर का सिद्धांत तुम्ही जवळ ठेवले, तर आपल्याला आपल्या लेखी भाषेचा सुद्धा दर्जा तपासून क्षणोक्षणी
घेता येईल. आता शेवटी भाषा विश्वकोशाची तुमची भाषा जरी लेखी असली तरी त्या विश्वकोशाविषयी तुम्हाला कुणाला तरी काहीतरी सांगायला लागतं बऱ्याच वेळेला किंवा समजावून सांगायला लागतं. रुद्राक्षजी असतील, मी असेल. आमच्या मंडळींचा रोल काय असतो, की तुम्हा मंडळींना किंवा ज्यांना त्यात काम करायचंय त्यांना मार्गदर्शन करणे. मग हे मार्गदर्शन करत असताना आमची भाषा कशी असली पाहिजे, आमचा उच्चार कसा असला पाहिजे. आ, खूप छान भाषा तयार आहे, पण ती नुसती मेंदूत आहे, त्याला उपयोग नाही. तुम्ही प्रत्यक्ष व्यक्त ती भाषा कशी करता, याला फार महत्व आहे. आणि भाषा व्यक्त करण्यात, भाषा सौंदर्य व्यक्त करण्यासाठीचा आमचा मुख्य उपक्रम आहे. आजचा जो दिवस आहे, हा मर्यादित कालावधी असलेला दिवस आहे आपल्यासाठी. त्या छोट्या कालावधीमध्ये आम्हाला संपूर्ण उपक्रम समजावून सांगणं शक्य नाही. आणि त्यासाठी आम्ही नेमकं करतो काय? सुंदर माझी मराठी माइंड रिदम प्रस्तुत सुंदर माझी मराठी वर्ग नेमका काय आहे? यासाठीची एक व्हिडिओ क्लिप आहे 8-8.5 मिनिटाची. तर ती आपण लिंक मी रुद्राक्षजींना पाठवीन आणि ते तुम्हाला सगळ्यांना ती देतील. तो अपव्यय, वेळेचा अपव्यय आपण इकडे करणार नाही आहोत. आमचं नेमकं कार्य कसं चालतं याची व्हिडिओ क्लिप आहे, ती आपण नंतर बघू. पण उच्चार नेमके कसे असावेत? असा आपला आजचा विषय चाललेला आहे, की भाषा आणि त्यात बोली भाषा, व्यक्त करण्याची भाषा. भाषा व्यक्त आपण कशी करतो? तर उच्चारांच्या माध्यमातून विशिष्ट उच्चार आपण करतो. तर ते उच्चार नेमके कसे असावेत? त्याची ओळख कशी करावी? त्याचा वापर कसा करावा उच्चारांचा? त्याचा सराव कसा करावा? आणि त्याचा सांभाळ कसा करावा? हा सुंदर माझी मराठीचा मुख्य उद्देश. उच्चारांची शारीरिक ओळख, उच्चारांचा शारीरिक वापर, उच्चारांचा शारीरिक सराव आणि उच्चारांचा शारीरिक सांभाळ, या 4 गोष्टी जर का आपण साधू शकलो तर आपल्या व्यक्त भाषेमध्ये शुद्धता यायला लागेल आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपलं बोलणं ऐकावंसं वाटेल, की ही व्यक्ती काहीतरी मला सांगू इच्छिते आणि नेमक्या शब्दात आपल्या मनातला वैचारिक आशय आपल्याला व्यक्त करता येईल. म्हणून उच्चारांचा विचार हा व्यक्त भाषेमध्ये सगळ्यात सुरुवातीला केलाच पाहिजे. आता हा विचार कसा करायचा हे आपण बघूया. उच्चारांना विशिष्ट प्रकारे संतुलन असतं, जे सुंदर माझी मराठीच्या वर्गात समजावून सांगितलं जातं. हे संतुलन कसं असतं? तर हे एका त्रिकोणाच्या साहाय्याने तुम्हाला समजून सांगतात. सगळ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. उच्चाराचं संतुलन हे त्रिकोणाच्या अगदी टोकावर आहे. सगळ्यात आधी आपल्याला आवाजाचा तोल सांभाळायला लागतो. कुठलाही उच्चार, कुठलंही वाक्य उच्चारत असताना आपल्याला आधी काय करावं लागतं? आवाजाचा तोल सांभाळावा लागतो. भावभावनांचे चढ उतार हा भाग जर का आपल्याला साधायचा असेल, त्यातला भाषा अभिनय हा विषय सांभाळायचा असेल, तर आधी आवाजाचा तोल, आपण जो उच्चार करतोय त्यासाठी आवाज कसा वापरतो, जो माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी गायक असल्यामुळे आवाजावरच काम करतो आणि आवाजाचा तोल सांभाळणे काय असतं हे आपण पुढच्या उदाहरणातनं बघणार आहोत. त्याचा प्रत्यक्ष प्रयोग करून बघणार आहोत. आवाजाचा तोल सांभाळायचा कसा आणि तो ढासळतो कसा हे देखील आपण याच वर्गात बघणार आहोत. पण त्याआधी उच्चारांचं संतुलन कसं असतं, व्यक्त भाषेचं संतुलन कसं असतं ते आपण बघत आहोत. आवाजाचा तोल हा या त्रिकोणाचा पाया आहे. दुसरं म्हणजे श्वासाचा तोल सांभाळणे. आवाज निर्माण कसा होतो? आपोआप निर्माण होतो का? तर नाही. तो श्वास घेतल्याशिवाय निर्माणच होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे गाडीत पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी पुढेच जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे श्वास घेतल्याशिवाय आवाजच निर्माण होऊ शकत नाही. आणि हीच गोष्ट आपल्या विस्मरणात जाते. म्हणून बोलत असताना आपल्याला धाप लागते. भरभर भरभर बोललं जातं आणि प्राध्यापक मंडळी किंवा खूप ज्यांना बोलावं लागतं, अशा मंडळींचे आवाज बिघडायला लागतात आणि त्यांना आवाजाच्या समस्या यायला लागतात. याचा अर्थ काय? तर ते आवाज निर्मिती करत असताना श्वासाचा पुरेसा वापर करीत नाही. वाक्य उच्चारण्याच्या आधी पुरेसा श्वास घेत नाही. जर आपण श्वास घेण्याची जाणीव ठेवून वाक्य ते बोललो तर आपल्याला 2 प्रकारचे फायदे होतात. एकतर आवाज निर्मिती निर्दोष होते आणि दुसरं म्हणजे विचार करण्याला मध्ये वेळ मिळतो, मध्ये वाव मिळतो. म्हणून 2 वाक्यांच्या मध्ये
आजपासून आपण एक छोटासा सराव करूया, छोटासा प्रयोग करूया, की कार्यशाळेनंतर तुम्ही ज्याच्याशी पण बोलू लागले, तर त्या 2 वाक्यांच्या मध्ये तुम्हाला श्वास घेता येतोय का जाणीवपूर्वक, ते थोडंसं तुम्ही फक्त निरीक्षण करा अशी मला माझी विनंती. पुढचा मुद्दा आहे त्रिकोणाचा पुढचा कोण, की भावना आणि मनाचा तोल सांभाळणे. बऱ्याचदा उच्चार करत असताना आपण त्या उच्चाराच्या पाठीमागे काय भावना आहे हेच लक्षात घेत नाही आणि मनाचा आणि भावनेचा तोल आपला त्याच्यामुळे ढासळण्याची शक्यता असते. तर ही आदर्श स्थिती मी तुम्हाला दाखवली आहे, की उच्चारांचं संतुलन कसं असावं आणि ते कसं सांभाळावं हे आपण बघितलंय. आता काही लोकांना हे थोडंसं अवघड वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण थोडं उलट्या पद्धतीने हे बघूया, की हे संतुलन ढासळतं कसं ते बघूया. इथे आपली व्यक्त मराठी भाषेचं संतुलनाचा त्रिकोण पूर्ण झालाय. पण हे संतुलन त्रिकोण हा ढासळू कसा शकतो हे आपण बघतो आहोत आता. बघा खाली मी एक रेषा काढली, जिला मघाचंच नाव देतोय आवाजाचं तोल सांभाळणे. मी इकडे एक रेषा काढली, ज्याला मी नाव देतोय श्वासाचा तोल सांभाळणे आणि इकडे एक रेषा काढली, ज्याला मी नाव देतोय भावना किंवा मनाचा तोल सांभाळणे आणि हे सगळं मिळून उच्चाराचं संतुलन आहे असं सूत्र आपण आता बघितलं. आता या सूत्राचा उलटा प्रयोग आपण बघतोय, की हे संतुलन ढासळतं कसं? आवाजाचा तोल जर का आपण सांभाळला नाही, तर या सरळ रेषेच्या जागी अशी वेडीवाकडी रेषा तयार होते. हे उदाहरणातून तुम्हाला समजून सांगणार आहे. आवाजाचा तोल मी कसा सांभाळतो? कर्सर बघूया, की माझा आवाज कधीतरी खाली असतो, कधीतरी वर असतो, कधीतरी खाली असतो, कधीतरी वर असतो. असं करत, करत, करत मी मला हवा तसा आवाज वापरतो. त्या भाषेला हवा तसा वापरतच नाही. म्हणजे कसं? आता जर का मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तर मी तो कसा साधतोय? आता मी तुमच्याशी काहीतरी संवाद साधणार आहे. इतकं विचारपूर्वक वाक्य हे मी बोललो. याचा अर्थ काय, की मी बऱ्यापैकी या त्रिकोणाच्या सरळ रेषेशी संलग्न होतो. आता हेच जर का माझा तोल ढासळला आवाजाचा, तर मी कसं म्हणेल, आता मला तुमच्याशी काहीतरी संवाद साधायचा आहे. ते व्यक्त झालं वाक्य, पण ते माझ्यापुरतं झालं. तुम्हाला त्यातला आनंद आला का नाही? किंवा आता मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, असे त्याला काहीतरी चित्र-विचित्र आवाजाचे चढ-उतार दिले. तर ते समोर असलेलं सरळ चित्र विचित्र कसं होतं, ते या त्रिकोणातून आपण बघितलंय. आता आवाजाचा तोल गेल्यावर काय होतं? तर ही रेषाच गळून पडते आणि त्यातलं आवाजाचं संतुलन ढासळतं आणि मग आपल्याला पाहिजे तशा आवाजात आपण बोलायला लागतो. मग प्रश्न कुठे येतो? श्वासावर प्रश्न येतो. ज्या आवाजाचा आपण त्याग केला, तो परिणाम कशावर करतो? तर श्वासावर करतो. मग आपण घाबरे-घुबरे व्हायला लागतो. अरे मला असं काय होतंय? मला थोडंसं हळू बोललं पाहिजे. मी खूप पटापट बोलतोय आणि माझे विचार इतके माझ्या मनात विचारांनी गर्दी केलेली आहे, की मी कधी एकदा ते बोलून टाकेन हे मला कळत नाहीये. पण हे करत असताना मी श्वासाचा तोल मात्र सांभाळत नाही आणि श्वासाचा तोल न सांभाळल्यामुळे माझा आवाज सुद्धा इकडे-तिकडे होतोय आणि त्यामुळे काय झालंय? श्वासाचा देखील तोल गेला. कुठे श्वास घ्यायचा तेच कळलं नाही. विचारांची खिचडी तयार झाली आणि आवाजाची देखील खिचडी तयार झाली आणि या गडबडीमध्ये श्वास घ्यायचाच राहून गेला. मग पुढे जाऊन घशाला कोरड पडली, आवाज कोरडा पडला आणि आवाजातला प्रभाव नाहीसा झाला. म्हणजे श्वासाचा तोल सांभाळणे हा देखील आपला कोन गळून पडला आणि आपलं चित्र विचित्र व्हायला सुरुवात झाली. श्वासाचा तोल गेल्यामुळे काय झालं? तर सगळ्यात मोठा तोटा म्हणजे श्वसनाचे विकार जडणे, शारीरिक व्याधी जडणे. श्वासाशी खेळ आहे हा भाषेचा. त्यामुळे प्रभावी भाषा उच्चारत असताना, ती वापरत असताना श्वासाचा विचार हा केलाच पाहिजे. निदान स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी तरी. तिसरा कोण आहे? मनाचा आणि भावनेचा. आवाज आणि श्वास गेल्यानंतर मनाचं आणि भावनेचं काय होतं हे सांगायलाच नको. आणि मग आपल्याला काही कळतच नाही आपण काय बोलतोय. नेमके आपल्याला काय म्हणायचं? विचार व्यक्त कसे करायचे? काही कळत नाही. तो देखील कोण असा गळून पडतो. आणि हे सगळं गेल्यानंतर उच्चारांचं संतुलन याचं काय होईल? तर समोर जो विचित्र नकाशा दिसतोय, तसे आपले उच्चारांचं संतुलन असं गळून पडतं. आणि हे गळून पडू नये असं आपल्याला वाटत असेल, तर मात्र आपण भाषेचं संतुलन
सांभाळलं पाहिजे आणि त्या भाषेची संगती देखील सांभाळली पाहिजे. मग ही संगती कशी असते? तर सगळीच ही आपली प्रयोगशाळा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून एक मोरोपंतांची आर्या समोर घेतली त्याच्यासाठी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला भाषेचे उच्चाराचं संतुलन समजेल, ते संतुलन ढासळतं कसं तेही समजेल आणि विचार देखील समजेल. विचार असा आहे मोरोपंतांचा, सुसंगती. आजच्या भाषेत आपण चांगली कंपनी म्हणतो तसं. आणि त्यासाठी ते म्हणतात, सुरुवातीला मी आता आजकालच्या मराठी माध्यमातली मुलं जशी वाचतात तसं वाचून दाखवणार आहे आणि मग नंतर ते कसं वाचायला हवं ते आपण बघणार. आजकालची मराठी मुलं हे असं वाचतात की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा, कधी कधी मातीचा पण वाचतात, कलंक मतीचा झडो, कधी कधी झाडो पण वाचतात, कलंक मातीचा झाडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो मुरडिता, हटाने अडो. अगदीच खूप तयार असतील मराठी वाचनात तरच हे वाचू शकतात, नाही तर सोडून देतात ना. आणि शेवटचं वाक्य तर खूपच अवघड आहे, वियोग घडता रडो मन, भव चरित्री जडो. असं काहीतरी ही, आता हे विकृत स्वरूपात मुद्दाम मी करून दाखवलं, तुमच्या डोळ्यासमोर विकृती उभी राहावी, हाच या पाठीमागचा उद्देश. मोरोपंत म्हणजे सामान्य माणूस नव्हता, मराठीचं भूषण होत. सुश्रुत वामनाचा आर्या मयूर पंतांची मराठीचं भूषण आहे. आणि मराठीचं भूषणच आजकाल इतकं त्याची दुरावस्था झाली, त्यांची मराठी आपल्याला वाचता येईन अशी झाली, कुठेतरी अंतर्मुख करणारा प्रश्न. आता ही विकृती का आली? कारण की तो मघाचा जो संतुलनाचा त्रिकोण आहे तो सगळा ढासळला या ठिकाणी, म्हणून ही विकृती आली. कसा ढासळला? एक मिनिट, मला जरा थोडं मागे जायला हवंय मागच्या साईडला. हा भाषा संतुलनाचा जो त्रिकोण आहे हा ढासळला. आपण मगाची स्लाइड पुन्हा एकदा बघूया. हा जो सुसंगती सदा घडो मी विकृत जे तुम्हाला आता करून दाखवलं, तिथे आवाजाचा पण तोल ढासळला, श्वासाचा तोल ढासळला, भावभावनांचा, त्याच्यामुळे अर्थ कळला नाही आणि हे चित्र असं तयार झालं. मग आता आदर्श स्थिती काय असली पाहिजे ते आता बघूया. मुळात सुसंगतीचा ती पहिला आहे. आपल्याला असं वाटतं की कानामात्र विलंटीने काय फरक पडतो, पण ही जुनी मराठी आहे ज्याच्यात गागर में सागर अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. छोट्या शब्दात, कमीत कमी शब्दात मोठा आशय यांनी दिलेला असतो. त्या प्रकारची मयूरपंतांची आर्या असते. मग ही वाचावी कशी? तर बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आता यात मी सगळेच कोण सांभाळतोय तुमच्या लक्षात येत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो मुरडिता, हटाने अडो, योग घडता रडो, मन भवचरित्री जडो. यात काय केलं मी? तर त्रिकोणाच्या सगळ्याच बाजू सांभाळल्या. म्हणजे आधी काय केलं तर आधी श्वास घेतला, किंचित श्वास घेतला आणि मग मनामध्ये मी तो श्वास घेत असताना विचार केला की आता मला एकच वाक्य उच्चारायचंय, एकच वाक्य म्हणायचंय. कुठलं म्हणायचंय? तर सुसंगती सदा घडो, इतकंच. बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आवाजातले चढ उतार माझ्या मनाशी मी पक्के केलेत आणि
त्या भावनेशी एकरूप होण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून ते वाक्य आपल्याला आता ऐकावंसं वाटतंय, मगाचं ऐकावंसं वाटत नव्हतं. तर आपल्या हाती ही जी काही संपत्ती लागली आहे, ती जर का आपण चांगली वाचली नाही, चांगली ऐकली नाही, तर आपल्याला त्यातला अर्थ कळणार नाही. आता यातला अर्थ आपल्याला कळायला किती सोपं झालंय बघा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. हा जो मराठीचा उपक्रम आहे हाच आहे, की भाषेची सुसंगती आहे सदा घडो, की मी चांगल्या चांगल्या भाषेमध्ये सदैव राहील. मला जर का माझा विचार घडवायचा आहे, तर मी भाषा माझी चांगलीच ठेवी. तिच्यात सुसंगती आणेन. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मग दुसरं म्हटलेलं आहे, की भाषेला तुमची धार तुमची जाऊ नये भाषेची असं वाटत असेल, तर सुजन वाक्य कानी पडू देत सारखं. की चांगली भाषा असणाऱ्या माणसांच्या सहवासात राहणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही एकीकडे भाषेचा वर्ग कराल आणि दुसरीकडे शिव्या घालणाऱ्या लोकांच्या मध्ये जाल, बेअदबीने बोलणाऱ्या लोकांमध्ये जाल, तर काहीच उपयोग नाही. तिथे सुजन वाक्य तुम्हाला मिळणारच नाही. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो. आता आपली मती इतकी शुद्ध आहे, पण तिच्यावर कलंक आलेला आहे, गंज चढलाय फक्त. आणि तो का चढलाय? कारण की आपण चांगली भाषा येत असून देखील वापरत नाही म्हणून. आणि विषय सर्वथा अनाम, म्हणजे इतर विषय मग आपल्याला आवडलेच नाही पाहिजे, की मला माझी शुद्ध भाषा बोलायची, मला माझ्या भाषेवरचा कलंक काढायचा आहे. हे एकदा ठरवलं की मग ती भाषा घासत बसत. जोपर्यंत ती चमकत नाही तोपर्यंत घासत बसत. आणि त्यासाठी विषय सर्वथा नाम, सदंघ्री कमळी दडो मुरळीता हटाने अडो. असं करत असताना आपल्या मनाला कंटाळा येईल, परंतु त्या सदंघ्री कमळी दडो मुरळीता हटाने तुम्ही मुद्दाम म्हणून त्याच्यात गुंतून राहा, हट्टीपणा करा. इकडे तिकडे धावणारं मन आपलं पुन्हा त्या भाषेतच लावा, कारण ती भाषाच आपल्या सोबत आहे. आणि अशा भाषेचा जर वियोग आपल्याला घडला, वियोग घडता रडो मन भवचरित्री जडो. म्हणजे जर का चांगल्या भाषेचा वियोग आपल्याला घडला, तर आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. रडो मन म्हणजे काय? की मन रडलं पाहिजे आपलं, अरे अरे अरे, मी माझा वेळ वाया घालवला. चांगल्या लोकांची संगत केलीच पाहिजे आणि चांगल्या चरित्रापाशी माझं मन जडलं पाहिजे. तर हा अर्थ पण मी तुम्हाला का बरं सांगितलं, हे काही प्रवचन पाहिजे नाही. पण हा अर्थ का सांगितला? कारण हा या भाषेने मला शिकवला. मला काही मोरोपंत शिकवायला नव्हते, किंवा मला हा माझ्या शिक्षकांनी देखील हा अर्थ शिकवला नाही. तर मला हा अर्थ माझ्या भाषेने शिकवलेला आहे. मी वाचत असताना या वाक्याशी 100दा मैत्री केली. मग त्या वाक्याने मला एकदा माझ्याशी मैत्री केली. आणि मग ते वाक्यच मला, ती भाषाच मला तिच्यातले अर्थ समजू लागले. अशा प्रकारे आपण देखील करू शकता. ही खूप जड कविता आहे. याच्याही पेक्षा हलक्या हलक्या कविता आपण सुरुवातीला घ्या आणि त्या कवितांशी, त्या वाक्यांशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 100दा त्या वाक्याशी बोललात, तुम्ही 100दा त्या कवितेच्या ओळीशी बोललात, तर त्या कवितेची ओळ एकदा तुमच्याशी बोलेल एवढं मात्र लक्षात ठेवा. इतकं त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, इतकी मैत्री करावी लागते. कारण साधी गोष्ट आहे, की आपण एखाद्या आपल्या मित्राशी, सजीव मित्राशी जेव्हा मैत्री करायला जातो, तर त्याला देखील किती मनवावं लागतं. तुम्ही 10 वाक्य बोलल्यानंतर तो एखादं वाक्य बोलणार. आणि पण मग एकदा मैत्री झाली की कशी असते, ती घट्ट असते. तर त्याचप्रमाणे भाषेची ही जी मैत्री आहे, ती अशी करायची. आणि त्यासाठी मघाची मी तो जो तुम्हाला त्रिकोण दाखवला, त्याच पद्धतीने भाषेचा म्हणून त्रिकोण आता दाखवणार. भाषेचं संतुलन कसं असतं ते आपण थोडक्यात बघूया. तर भाषेचा पहिला तोल तुम्हाला माहितीच आहे, शरीराचा आणि आवाजाचा तोल सांभाळायचा आहे. दुसरं म्हणजे भाषा, आता विश्वकोशाची भाषा तुम्ही तयार करणार आहात. मग रचनेचा आणि बुद्धीचा तोल त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे. आणि तिसरा आहे मांडणीचा आणि मनाचा तोल सांभाळला गेला पाहिजे. की ज्याप्रमाणे इतिहास संशोधक काम करतात, त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं. उगाच त्या विषयामध्ये वाहत जाऊन मनाचा तोल ढासळून न देता, किंवा मग उगाच त्या विषयात वाहवत गेलो आणि मनाचा तोल गेला, तर काय होणार आहे? तर विश्वकोशामध्ये चुकीची माहिती जाण्याची शक्यता. तर असं होऊ नये. आपला विषय हा नेमकेपणाने, वेचक आणि वेधक पद्धतीने वाचकांसमोर गेला पाहिजे. यासाठी आपण
विश्वकोशाचा जो संकल्प हाती घेतलेला आहे त्याच्या भाषेचं संतुलन या पद्धतीने आपल्याला सांभाळायचं. इथपर्यंत हा भाग बघितल्यानंतर आपल्या मनात कदाचित प्रश्न पडेल की का बरं सांभाळायचं हे संतुलन आणि कसं सांभाळायचं. भाषेचं संतुलन कसं सांभाळायचं तर सावधानता बाळगून, हे तो उत्तर मी काढलेलं आहे आधी. संतुलन कसं सांभाळायचं तर नेहमी सावध असावं की आपण ज्याप्रमाणे आता वाक्य एखादं जेव्हा आपण लिहितो त्यावेळेला आपल्याला ते खोडण्याचा अधिकार असतो, खोडण्याची संधी असते. पण आमच्या सुंदर माझी मराठीचं एक बोधवाक्य आहे, ते म्हणजे आपले सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हे बोधवाक्य अतिशय महत्वाचं आहे. सुंदर माझी मराठीचं आमचं एक बोधवाक्य आहे की ज्याच्यावर मी, तृप्ती किंवा आमच्या सगळ्या टीमने खूप विचार केलेला आहे. हे बोधवाक्य काय आहे की आपले उच्चार बोलण्यापूर्वी तपासून घ्यावेत, कारण उच्चारांवर जगातलं कोणतंही खोडरबर चालत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपले शब्द किंवा आपले उच्चार हे उच्चारण्यापूर्वीच तपासून घ्यावेत, कारण उच्चारांवर जगातलं कोणतंही खोडरबर चालत नाही. कोणतंही खोडरबर चालत नाही. म्हणजे शब्द उच्चारत असताना किती सावधानता बाळगली पाहिजे. आणि ही सावधानता जर का बाळगली तर आपल्या भाषेचं संतुलन हे आपल्याला सांभाळता येईल. आता आपण सावध नसतो म्हणजे काय असतो तर बेसावध असतो. आणि बेसावधपणे भाषा वापरली तर आपलं नुकसान काय होतं ते आपल्याला बघायचं. कारण आपल्याला घाबरल्याशिवाय काहीतरी चांगलं करता येत नाही अशी एक मानसिकता आहे. तर थोडीशी भीती तुम्हाला मी घालणार आहे की बेसावधपणे तुम्ही भाषा वापरली तर तुमचं काय काय नुकसान होऊ शकतं. या नुकसानीची भाषा जरा मी आता काढतो. आणि ती आहे 6 प्रकारची भाषा आहे. 6 प्रकारचं नुकसान आपण सध्या करून घेत आहोत स्वतःच, असं माझा ठाम दावा आहे. आणि हे नुकसान टाळू शकतो आपण जर का आपण सावधानतेने अवधान देऊन भाषा वापरली तर. तर हे 6 प्रकारचं नुकसान कोणतं असतं बेसावधपणे भाषा वापरली ते बघूया. पहिलं नुकसान आहे आपण की वेळेचा अपव्यय होतो. ती भाषा आपण उगाचच बोलली, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हा तुम्हाला वाक्प्रचार माहिती असेल, म्हण माहिती असेल. तर ते म्हणजे काय तर वेळेचा अपव्यय. बेसावध भाषा वापरली तर पहिला तोटा काय आहे, वेळेचा अपव्यय होतो. दुसरा तोटा काय आहे, शारीरिक आणि मानसिक शक्तींचा ऱ्हास होतो. मगाशी आपण बघितलं की श्वास तुम्ही घेत नाही. बेसावध असताना काय होतं, श्वास आपण घेत नाही. आणि श्वास न घेतल्यामुळे काय होतं, शारीरिक नुकसान होतं. शारीरिक शक्तींचा ऱ्हास होतो. पुढे काय होतं, वैचारिक शक्तींचा देखील ऱ्हास होतो, म्हणजेच मानसिक शक्तींचा ऱ्हास होतो. तिसरं नुकसान आपलं होत असतं ते म्हणजे विचार साधनेसाठीचा वेळ आणि शक्ती आपल्याला कमी पडते. भाषा आपण का शिकतो आहोत, विश्वकोशासाठी आपण कार्यकर्ते म्हणून का उभे राहिलो आहोत, कारण आपण विचार साधना करतोय. आपल्याला काही जगाचं कल्याण करायचं नाहीये, स्वतःचं कल्याण आधी करायचंय. स्वतःची विचार साधना चांगली करायची आणि त्याच्यासाठी असलेला वेळ आणि शक्ती आपल्याला कमी पडेल जर का आपण बेसावध भाषा वापरली तर. कारण त्या शक्तींचा आपण मागच्याच पायरीवर, या पायरीवर आपण ऱ्हास केलेला आहे. म्हणजे एखादी शक्ती आपल्याकडे समजा नाहीये तर ती शक्ती आपल्या कामी येईल का, मुळात ती नाहीच आहे आपल्याकडे. आपण तिचा ऱ्हास करून बसलेलो आहे. माझ्याकडे जर 1 रुपया आहे आणि त्याच्यातले 80 पैसे मी खर्च केलेले आहे आणि तरी पण मी म्हणतो की आता मी 1 रुपया वापरेन, तर ते शक्य नाही. आपल्याला 20च पैसे वापरता येणार आहे. म्हणजे विचार साधनेसाठी आपल्याला फक्त 20च पैसे वापरायचे का मग, तर नाही. मग ते 100 पैसे किंवा 1 अख्खा रुपया केव्हा वापरता येईल, जर का आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्ती आपण टिकवून ठेवल्या तर. त्या कशा टिकवल्या जातील, जर का भाषा शुद्ध स्वरूपात वापरली, जर का भाषा अवधानाने वापरली, जर का भाषा सावधानपूर्वक वापरली तर. वेळ कमी असल्यामुळे माझ्या भाषेमध्ये अनेक प्रकारचे दोष तुम्हाला दिसत असतील. खूप मी घाई गडबडीत बोलतोय कारण मला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विषय मांडायची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण या तोट्याच्या समीकरणामध्ये मी देखील कुठेतरी आत्ता आहे, हे लक्षात घ्या.
की माझ्याही कुठेतरी वेळेचा अपव्यय चाललेला आहे, मी फटाफट फटाफट काहीतरी सांगतोय, त्यातलं किती तुम्हाला समजेल मला माहिती नाही. परंतु आपल्याकडे विज्ञानाची सोय आहे, आपण या वर्गाचा सारांश देखील काढणार आहोत. त्यामुळे जरी आता या अवस्थेला हे समजलं नाही, तरी पुढे जाऊन आपल्याला हे सगळं समजणार आहे. भाषा अनवधानाने वापरली तर काय घडतं, बेसावधपणे वापरली तर काय घडतं, हे आपण बघतो आहोत. आणि त्याच्यातली तिसरी पायरी आहे की विचार साधनेसाठी आपल्याला आपल्याकडे वेळ आणि शक्ती पुरत नाही, कारण आपण तिचा ऱ्हास आधीच केलेला आहे. चौथं नुकसान आहे आपलं सगळ्यात वाईट नुकसान ज्याला म्हणता येईल, गैरसमज निर्माण होतात. आणि याच्यावर सगळ्यांचं मला वाटतं एकमत होईल. आपण बेसावध असलो बोलताना तर काय होतं, गैरसमज निर्माण होतात. तर नुसत्या भाषेविषयी नाहीये, तर उच्चारांविषयी देखील हे आहे. तुमची भाषा किती जरी चांगली असली, आपण आपल्या मुलालाच म्हणतो, "हे जरा ते दे रे इकडे." बघा हा साधं वाक्य. काय आहे याच्यात? पण आता याच वाक्याने मी गैरसमज उभा करून दाखवतो. "ए, ते जरा दे इकडे." झाला की नाही गैरसमज? ही उच्चारण्याची पद्धत असते. किंवा आपण नकारार्थी करू शकतो हे वाक्य. "ए, जरा आण ते." त्याला त्या वाक्यामधला जो आशय आहे तो विकृत पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि गैरसमज निर्माण होतात. जर का आपण सावध नसलो तर, हेच जर का सावधपणे आपण बोललो तर ते गैरसमज निर्माण होत नाही. पाचवा तोटा होतो बेसावधपणे भाषा वापरल्याने, की एकाग्रतेला अडथळा निर्माण होतो. बघा, विश्वकोशासारखा अतिसंवेदनशील विषय मी म्हणेन तुम्ही हाताळणार आहात, ज्याला सगळ्यात मोठं अस्त्र तुम्हाला लागणार आहे एकाग्रतेचं. आणि ही एकाग्रता जर का नसेल तर तुमच्या हातून दर्जेदार काम होणार. ही एकाग्रता तुम्हाला कोण साधून देणार आहे? देव साधून देणार आहे का? ध्यानधारणा साधून देणार आहे का? तर नाही. ही भाषाच तुम्हाला साधून देणार आहे. तेच तुमचं ध्यान आहे, तोच तुमचा देव आहे, शब्दच तुमचा देव आहे. शब्द ब्रह्म माऊलींनी म्हटलंय ते याच्यासाठी, की ते असं आहे की दुधारी शस्त्र आहे, तेच तुम्हाला डिस्टर्ब करू शकतं, तेच तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करू शकतं, आजच्या भाषेत सांगायचं. तर हे कॉन्सन्ट्रेशन जे काही आहे ते म्हणजे एकाग्रता. आणि या एकाग्रतेला आपणच अडथळा उभा करतो, कारण की आपण सावधपणे भाषा वापरत नाही. जर का आपल्याला बोलण्यातली भाषा सावधपणे वापरण्याची सवय नसेल तर आपण लिहिताना देखील ती तशी वापरणार नाही ना. एकाग्रता केव्हा होईल, जर सावधपणे शब्द वाक्यरचना करता आली तर. आणि हा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण भाषा सावधपणे वापरली पाहिजे. आता शेवटचा अडथळा आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा आहे. किंवा आपण काय करतो की खूप अडथळे येत आहेत, मग त्या गोष्टीचा नादच टाकून देतो, मरू दे ना, जाऊ दे, कशाला, त्या भाषेतून आपलं मन रमत नाही. आणि मग जशी मनाला येईल तशी, जशी समोर असेल तशी आणि जशी जाईल तशी भाषा आपण वापरायला लागतो. त्या भाषेचा मसुदा जो आहे तो क्षीण व्हायला लागतो, वीक. जसं कुपोषित बालक असतं तसं भाषा देखील कुपोषित व्हायला लागते. या 6 अडथळ्यांचा किंवा या 6 प्रकारचं जे नुकसान आहे त्याचा सारांश काढायचा तर तेच आहे की भाषा कुपोषण. तर हे आपलं भाषा कुपोषण होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर मात्र आपल्याला भाषा वापरत असताना सावधानता बाळगली पाहिजे. ज्या सावधानतेला ज्ञानेश्वर माऊलींनी अवधान असं म्हटलेलं आहे. आणि एका भाषा तज्ञाने असं म्हटलेलं आहे की भाषेचे अवधान आले की अनवधानाने आलेली भाषा आपोआप मागे पडते. हे एका पाश्चात्य भाषा वेत्याचं विधान आहे. हे आपलं विधान नाहीये, कोणाचंच विधान नाहीये. पण त्यातनं आम्ही भाषांतरित केलेलं. त्यांचं मला दुर्दैवाने वेळ कमी पडला आणि नाव मला सापडलं नाही इंटरनेटवर. परंतु हे वाक्य मात्र मला इंटरनेटवर सापडलं, महाजालावर सापडलं, की भाषेचे अवधान आले की अनवधानाने आलेली भाषा आपोआप मागे पडते. जसं होळीच्या दिवसात लहान मुलं शिव्या देतात
आणि त्या शिव्यांचा अर्थ त्यांना माहिती नसतो, म्हणून ती अनवधानाने शिव्या देत असतात. परंतु त्यांना एकदा कळलं की शिवी ही वाईट गोष्ट आहे, तर ती शिवी ती परत देणार नाही. म्हणून भाषेचे अवधान आले. अशुद्ध भाषा आपण वापरतो आहोत, आपण भलतीसलती बडबड करतो आहोत, हे एकदा जर का कळलं तर मग नेमकं कसं बोलायचं हे आपल्याला आपोआप कळेल. त्यासाठी मात्र स्वतःवर प्रश्न निर्माण करता आले पाहिजे. या ठिकाणी आपल्याला भाषा उच्चारांचे काही आम्ही जे सिद्धांत मांडत असतो त्याप्रमाणे मराठी भाषा वर्गात हे प्रत्यक्ष शिकवले जातात, पण त्याची फक्त झलक तुम्हाला इथे देतोय की भाषेचे उच्चार सावधानता बाळगायची म्हणजे कसं. तर तो क कंठ आहे का, च तालव्य आहे का, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर प फ ब भ म हे करत असताना आपले ओठ नीट मिटतायत का, ही सावधानता बाळगणे, उच्चारांची सावधानता बाळगणे. आजकालच्या इंग्रजाळलेल्या वातावरणामध्ये प फो 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 असं काहीतरी म्हणतात, फो की तो ओठाला ओठ लावत नाही, ब भ असं काहीतरी विकृत पद्धतीने उच्चार करतात, की जे बरोबर नाही. आणि याचा जो पुढचा भाग आहे, वाचा हा जो भाग आहे, वैखरी, मध्यमा, पश्चिमती, ह्या जे हे जे तुम्हाला दिसतंय, ह्या अवस्था आहेत आणि याच्यासाठी प्रगत अभ्यासक्रमामध्ये आम्ही हे विषय तुम्हाला शिकवत असतो. आता त्याची गरज नाहीये, पण तुम्हाला फक्त एक ही वाक्यरचना किंवा उच्चारांची मांडणी कशी असते ते या ठिकाणी दाखवतोय. आणि यालाच आम्ही म्हणत असतो की उच्चारांचा शारीरिक विचार करा. जसं ह हा कंठमूलक आहे आणि त्यासाठी जर का तुम्ही कंठ वापरला नाही तर तो फक्त मुखातनच येईल, ह ह ह ह ह ह ह ह आणि ह ह ह. तसंच क आहे बघा, क क त्यासाठी कंठ वापरला नाही तर नुसतं क क तोंडातल्या तोंडात बोलणं ज्याला म्हणतो, भाषा अभिव्यक्त होत नाही. आणि त्यासाठी आम्ही त्याचा शरीर विचार काय आहे, च इथे कुठल्या पद्धतीने कुठून च नेमका निर्माण होतो. नंतर मूर्धन्य म्हणजे काय, असे छोटे छोटे ओष्ठ्य म्हणजे काय, की नेमके ओठातनं कसे ते येतात शब्द, उच्चार कसे असतात, हे सगळे विषय मराठीच्या वर्गात शिकवले जातात. आता या वर्गात मी आता आणखी आवाजाच्या सूत्रांविषयी बोलणार आहे. काही भाषेची सूत्र आपण बघितली, पण आता आवाजाची काही सूत्र आहेत, ही सुद्धा तुम्ही बघू शकतात. ही सूत्र काय आहे, मौन, मनन आणि ओलावा. इंटरेस्टिंग विषय आहे. मौन तुम्हाला कोणाला सांगायला नको, सगळ्यांना माहिती आहे शब्द. पण या मौन हे जर का प्रयोग समजला आपण की मला तासाभरातले 5 मिनिट मौन करायचे, हे खरं चांगलं लक्षण आहे, सामान्य लक्षण आहे. परंतु मी दिवसभर मौन करीन हे काही आजच्या काळात शक्य नाही. त्यामुळे आपला जो प्रयोग आहे याचा कालावधी थोडा कमी करून घ्यावा. विनोबा भावे म्हणतात, आचार्य विनोबाजी म्हणतात की तुमच्या शिक्षणाची तत्व जी आहेत त्यातली 2च मी तुम्हाला महत्वाची सूत्र सांगतो. अल्पमात्रा पण सातत्य. तुम्ही थोडं करा पण त्याच्यात सातत्य ठेवा. मौनाच्या बाबतीत देखील हे खरं आहे की तुम्ही मौन करा. जर का तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्हाला तितकंच मौन केलं पाहिजे. किंवा त्याच्या गांधीजी तर म्हणतात की तुम्हाला जितकं बोलायचंय त्याच्या 10 पट मौन तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1 वाक्य बोलायचं असेल तर 10 वाक्यांचं तुम्हाला मौन करता आलं पाहिजे. 10 वाक्य गिळता आली पाहिजे. तर ते 10 वाक्यानंतर येणारं पहिलं वाक्य तुमचं खरं वाक्य असतं. नाहीतर तुम्ही खोटं बोलत असता. असं सरळ सरळ म्हणणं आहे, जे मला खूप पटतं. म्हणून मौनाचं महत्व आहे. या मौनात काय होत असतं तर ते पुढे दिलेलं आहे की मनन होत असतं. मौनाचाच दुसरा अर्थ, तुम्ही मनन करा, ते वाक्य एडिट करा. आता चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक असतात आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारची दृश्य असतात, लाखो दृश्य असतात आणि त्यातली हजारो दृश्य ते पसंत करतात. त्या हजारो दृश्यांमधलं एक दृश्य एडिटर एडिट करत असतो. एक दृश्य बघा, लाखो, हजारो आणि एक, ही एडिटिंगची प्रोसेस तुम्हाला सांगतोय, गाळणी लावण्याची. तर ती प्रक्रिया म्हणजे मननाची प्रक्रिया आहे. आता त्यांनी जर म्हटलं की सगळेच दृश्य दाखवायची तर शक्य आहे का? नाही.
तर ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या दृश्याची आवश्यकता आहे, तेवढंच दृश्य तुम्हाला, तेवढाच प्रसंग तुम्हाला समोर दिसत असतो. म्हणून चित्रपट हे 3 तासाचं जीवन आहे, 3 तासाची जीवनं आहेत असं म्हणतात. की सगळं जीवन ते 3 तासात बंदिस्त करून टाकतात. का करतात? कारण की त्याच्यावर त्यांनी मौन केलेलं असतं, मनन केलेलं असतं. आणि तिसरा ऍस्पेक्ट म्हणजे त्याच्यात त्यांचा भावनांचा ओलावा असतो, भाषेचा ओलावा असतो आणि सगळ्याच प्रकारचं आपण जे म्हणतो ना, आजकालची भाषा शुष्क होत चालली आहे, वृक्ष होत चालली आहे. कारण काय? की त्याच्यात ओलावा नाहीये. तर हा दोन्ही प्रकारचा ओलावा आहे, शारीरिक पण आणि वैचारिक पण. भावभावनात्मक तुम्हाला सांगितलं. शारीरिक ओलावा काय? तर 2 श्वास आपण जेव्हा घेतो किंवा 2 वाक्यांच्या मध्ये 1 श्वास आपण जेव्हा घेतो, तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये जीभ जर का आपण स्थिर ठेवत असू, तर लाळेची निर्मिती होत असते. आणि निर्माण झालेली लाळ आपण गिळणं हा ओलावा. वाक्याचा प्रभाव टिकण्यासाठी, आवाजाचा प्रभाव टिकण्यासाठी, उच्चाराचा प्रभाव टिकण्यासाठी आपल्याला हे केलं पाहिजे. की मध्ये-मध्ये ती जी लाळ निर्माण होतीये, ती खरंच निर्माण होतीये का? आणि ती आपण गिळतोय का हे बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, रूम टेम्परेचरचं पाणी मध्ये-मध्ये प्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांना बोलत असताना, भाषा वापरत असताना इतके वेगाने भाषा वापरतात. काळाची आवश्यकता असते, त्या वेळेची आवश्यकता असते. पण तरी सुद्धा अधनं-मधनं आपला घसा ओला राहील याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. हे आवाजाचं सूत्र तुम्हाला असं या ठिकाणी सांगितलं. पुढे आहेत संवादाचं काही सूत्र. आता नुसता आवाज असून चालत नाही, तर त्या आवाजाचे संवाद करावे लागतात. आणि त्या संवादाची 2च सूत्र आहेत. ती म्हणजे कमीत कमी ऊर्जा आणि जास्तीत जास्त प्रभाव. बोलून बोलून माझ्याही आवाजाला कोरड पडली. 2 सेकंद पडले. संवादाची 2 सूत्र आहेत. कमीत कमी ऊर्जा आणि जास्तीत जास्त प्रभाव. आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते अगदी जीव तोडून सांगण्याची अजिबात गरज नाही पडत. जर का आपण कमीत कमी ऊर्जेमध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, तेवढा वेचक वेधक, तेवढं नेमकेपणाने आपण बोलतो तर. आणि दुसरं सूत्र आहे, कमीत कमी शब्द, जास्तीत जास्त परिणाम. या वर्गाच्या देखील तुम्ही पाट्या बघत असाल. असं खूप भराभरा त्याच्यात मॅटर टाकलाय अशी भाग नाही. आजकालच्या ज्या पीपीटी असतात, त्याच्यात खूप निबंधाचे निबंध लिहिलेले असतात. परंतु त्याच्याने परिणाम साधला जात नाही. कमीत कमी शब्द जर का वापरले, तर त्याचा परिणाम जास्तीत जास्त कसा साधता येईल, हे दाखवून देणारी वाक्य आपल्याकडे असतात. जसं आमची तुम्हाला आजच्या भाषेतली टॅगलाईन सांगितली, सुंदर माझी मराठीची किंवा मराठी उपक्रमाची. शब्द उच्चारण्यापूर्वी तपासून घ्यावे, कारण उच्चारांवर जगातलं कोणतंही खोडरबर चालत नाही. बघा, छोट्या कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय केला. हे संवादाचं सूत्र जर का आपण साधू शकलो, तर ज्या विषयाला तुम्ही हात घालायला चालले आहात, तो विषय तुम्हाला सिद्ध होईल. विश्वकोशाची निर्मिती फार निर्दोष पद्धतीने तुमच्या हातून होईल, तुमच्या विषयात. आता दैनंदिन व्यवहारात आपल्याला कशीही भाषा चालते, कारण ती चालवून घेतली जाते. पण कशाही भाषेने एक वेळेला व्यवहार तुम्ही जपू शकता, पण संस्कारांचं काय आणि संवेदनांचं काय? असा मोठा प्रश्न आहे. म्हणून आपल्याला कशीही भाषा चालवूनही घ्यायची नाहीये आणि चालवायची पण नाही. फक्त स्वतःपुरता विचार नाहीये हा. तर आपण भाषा रसिक, अतिशय जबाबदार असे नागरिक देखील आहात, असे पालक देखील आहात, असे विद्यार्थी देखील आहात, असे शिक्षक देखील आहात, प्राध्यापक देखील आहात. आपल्या समोरचा माणूस कशी भाषा वापरतो, त्याची ती भाषा खपवून घ्यायची का? तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याला समजावून सांगू शकता, की या अशा वाक्याऐवजी हे असं वाक्य वापर. आणि या भाषेचं जर का एकमेकांना आपण सहकार्य केलं, एकमेकांची भाषा सुधारण्याचा उपक्रम जर का हाती घेतला, चांगल्या भाषेत उपदेश करायला लागून नाही, पण योग्य पद्धतीने त्याच्यापर्यंत सूत्र जाईल अशी जर का आपण व्यवस्था केली, तर आपल्याला ऐकू येणारी भाषा चांगली असेल आणि आपल्या मुखातून जाणारी भाषा देखील चांगलीच असेल. आता आपण विश्वकोश निर्मितीसाठी कार्य करणार म्हणजे काय? तर सगळ्यात आधी सार्थ वाचन झालं पाहिजे, की जो सिद्धांत तुम्हाला लिहायचा आहे, मांडायचा आहे, त्यावर तुम्ही वाचलं किती आहे? तुम्ही
बहुश्रुत आहात का? किती ऐकलंय, किती वाचलंय, त्यानंतर त्याचं सार्थ प्रकट होतं. म्हणजेच काय, तर तुमच्या विचारांचं मांडणीत रूपांतर झालं पाहिजे. त्यालाच म्हणायचं सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन. या ठिकाणी मी एका इमारतीचं उदाहरण देईन की मांडणी म्हणजे काय. तर मांडणी म्हणजे इमारत, आणि विचार म्हणजे काय, तर विचार म्हणजे दगड, माती, विटा किंवा इमारतीला लागणारं साहित्य. आता तुमच्याकडे साहित्य मुबलक प्रमाणात पडलेलं आहे, पण तुम्हाला त्याची मांडणी करता येत नाही. तर त्या दगड, माती, विटा एका ठिकाणी जर का ढिगारा करून ठेवला, तर त्या घरात तुम्ही राहायला जाल का? नाही जाणार. कारण की त्याची मांडणीच झाली नाही, त्याचं भिंतीत रूपांतरच झालं नाही, त्याला घरच म्हणत नाही. मग विचारांचं देखील आपलं असंच आहे की आपल्या मनामध्ये अनेक खूप सुंदर विचार आहेत, अतिशय छान छान विचार आहेत सगळ्या लोकांच्या. इतकी सुंदर संस्कृती आपली भारतीय संस्कृती, त्यागातून उदयाला आलेली संस्कृती. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, मी डोक्यामध्ये म्हणत नाही, प्रत्येकाच्या हृदयामध्ये इतके छान छान विचार आहेत. पण त्या विचारांची मांडणी आज किती लोकांना करता येते? नाही करता येत. आणि जोपर्यंत विचारांची मांडणी करता येत नाही, तोपर्यंत त्याचं सादरीकरण होत नाही. ते नुसतेच शब्द राहतात, ते नुसतेच कोरडे शब्द राहतात. म्हणून आपल्याला काय करायचंय, तर मला असलेली भाषा चांगली बोलता आली पाहिजे, आणि ती चांगली बोलता आली तरच माझ्या विचारांचं मांडणीत रूपांतर मला करता येणार. मग ही मांडणी तुम्ही तुमच्या मुलासमोर करा, तुमच्या शिक्षकांसमोर करा, छोटे छोटे प्लॅटफॉर्म्स घ्या. आपल्याला काही डायरेक्टली मोठ्या स्टेजवर जाऊन भाषेची मांडणी वगैरे अजिबात करायची नाही. विश्वकोश हा आपला अभ्यासाचा भाग आहे, पण त्यासाठी आपण स्वतःच्या भाषेला पैलू कसे पाडता येतील ते आधी बघायचं. म्हणून विचारांचं मांडणीत रूपांतर करणं आणि तेच सादरीकरण करणं हे विश्वकोशाच्या कार्यकर्त्याचं पहिलं काम आहे असं मी म्हणेन. त्याच्यासाठी सार्थ वाचन आणि सार्थ प्रकटन काय असतं ते आपण बघितलं. काही वाक्य आपण मजेशीर या ठिकाणी बघणार आहोत. खूप असं बौद्धिक जड वगैरे झालं असेल तर, आणि माझी अशी विनंती आहे रुद्राक्षजींना आणि इथल्या पार्टिसिपंट्सना किंवा इथल्या सहभागी भाषा रसिकांना, की आपण ही वाक्य थोडीशी जरा वाचून बघावी. तर आपल्यापैकी ज्यांना कोणाला हे वाक्य वाचायचं आहे, त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी हात वर करा, इथं तशी सोय आहे. रुद्राक्षजी त्यांना अनम्यूट करतील आणि त्या पद्धतीने हे वाक्य तुम्ही एक एक कोणीतरी वाचून बघा. त्यातली गंमत तुमचीच तुम्हाला कळणार. रुद्राक्षजी. हो, नक्कीच. ज्यांना ज्यांना वाचायची इच्छा असेल त्यांनी इथे हँड रेजचा ऑप्शन आहे, तर हँड रेज करावा. सुबोधजी, कृपया अनम्यूट करावे. हो सर, नमस्कार सर. ज्यांना तोंडावर बोलून टाकणे जमत नाही ते पाठीमागे टाकून बोलत राहतात. शहाणा माणूस पाहून हसतो. एक एक वाक्य बघूया आपण, एकच वाक्य बघूया. ओके सर. पहिलंच वाक्य तुम्ही पुन्हा एकदा वाचा. ज्यांना तोंडावर बोलून टाकणे जमत नाही ते पाठीमागे टाकून बोलत राहतात. बरोबर, छान, खूप छान. आणि त्यातली भावना तुम्ही बरोबर ओळखलीत हे मी आधी सांगतो. पहिल्यांदा जेव्हा वाक्य वाचलं तर या ठिकाणी हे प्रयोग आहेत एकमेकांनी करण्याचे. तर आपल्याला ते वाक्य ओळखीचं नसतं, त्यामुळे आपण काय करतो, तर सुरुवातीला वाचताना एक दोष कसा आला, तर ज्यांना तोंडावर बोलून टाकणे जमत नाही ती पाठीमागे बोलून टाकून बोलत राहतात, असं थोडंसं वाचलं गेलं. याचा अर्थ काय, की ते वाक्य बोलत असताना आपण त्याच्यावर आधी मनन केलं नाही. तर आधी वाक्य वाचण्यापेक्षा, ते मुखाने वाचण्यापेक्षा आधी मनाने वाचलं पाहिजे. आणि ते मनाने किंवा त्या मुखाने देखील वाचत असताना तुम्ही बोलून टाकणे या शब्दावर खूप छान तो शब्द हाताळला, याचा मला आनंद वाटला. आता हेच वाक्य मी पण बोलून दाखवतो इकडे बघा. ज्यांना
तोंडावर बोलून टाकणे जमत नाही, ते पाठीमागे टाकून बोलत राहतात. कळलं का? यात मी काय गंमत केली? यात मी वाचिक अभिनय केला. आणि हा मी का करू शकलो? कारण की आवाजातले आणि वाक्यातले चढ उतार याचा मी सराव केलाय. मी काय तुमच्यापेक्षा ग्रेट आहे अशातला अजिबातच भाग नाही. कोणीच कोणापेक्षा कधीच ग्रेट नसतो. पण सराव मात्र प्रत्येकाचा प्रत्येकापेक्षा ग्रेट असतो. मला वाटलं रुद्राक्षने काहीतरी कमेंट केली. नाही सर, नाही का? एक मेसेज मी केला आपल्याला, पण आपण इतर वाक्य घेऊयात. हो. ज्यांना तोंडावर बोलून हे या वाक्याची गंमत कळली आहे, पुढचं वाक्य कोण हे करणार आहे त्यांनी पण हात वर करा. रेखाजी, आपण अनम्यूट करा. हेच वाक्य बोलायचंय सर परत. दुसरं वाक्य. बरं. दुसरं शहाणा माणूस ना. शहाणा माणूस पाहून हसतो, निर्मळ माणूस हसून पाहतो. पुढचं वाक्य. काम सोपं असेल तर ते आपण करून पाहतो, अवघड असेल तर पाहून करतो. पुढचं कोणीतरी आणखीन दुसरा पार्टिसिपंट कुठेतरी आणखीन श्रद्धाजी वाचा. श्रद्धाजी अनम्यूट करा. पहिला येणारा लिहून बघतो तर दुसरा बघून लिहितो. ठीक आहे, आणखीन कोणाला वाचायचं असेल तर सुषमाजी आपण वाचा. काम सोपं असेल तर ते आपण करून पाहतो, अवघड असेल तर पाहून करतो. वाक्यातली गंमत कळतीये. थोडस पुढे सरकूया. हे कोणी वाचून बघेल? श्रद्धाजी आपण अनम्यूट करा. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिल्लासाठी तिने झोका झाडाले टांगला. पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. छान. एक फक्त मध्ये थोडस आपण हे घेऊया की हीच बहिणाबाईंची कविता तुम्हाला तृप्तीजी वाचून दाखवत आहे. बघूया, थोडासा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येईल. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोप्यात, पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. भावभावनात्मक संप्रेषण या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील आणि कुठल्या गोष्टीवर काम केलं पाहिजे आणि काय सावधानता बाळगली पाहिजे हे देखील आपल्याला कळत असेल. आणखीन एक पाटी आपल्या समोर आहे, ही कोणीतरी प्रयत्न करा वाचायचं. वाचताय कोणी? मला वाटतं रुद्राक्षजी तुम्ही वाचून दाखवताय का? विनोबांची गीताई. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा.
कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये, आत्म्यातची असे तुष्ट, तो स्थितप्रज्ञ बोलिला. छान. अशा प्रकारे आपण हा उपक्रम तुम्हाला यासाठी दाखवला की हल्ली लिहिणं, वाचणं किंवा पुस्तकं घेणं, ती सोबत ठेवणं हे जिकरीचं झालेलं आहे. परंतु सुंदर माझी मराठी किंवा हा जो मराठी उपक्रम आहे, या मराठी उपक्रमाने अशा प्रकारच्या चलत पाट्या तयार केलेल्या आहेत, ज्याचे व्हिडिओ कराओके स्वरूपात मगाशी रुद्राक्षजींनी सांगितल्याप्रमाणे आपण केलेले आहेत आणि त्याची लिंक मी रुद्राक्षजींना पाठवीन. ज्यांना ती लिंक हवी आहे ती त्यांनी मिळवावी. आणि अशा प्रकारे हे वाचन करावं कसं, त्यासाठी आवाज कसा वापरावा, आवाजाचे चढ उतार कसे वापरावे, याचं प्रशिक्षण तुम्हाला स्वयंचलित पद्धतीने मिळणार आहे. आणि त्यानंतर ज्यांना प्रगत मराठी शिकण्याची इच्छा आहे त्यांनी सुंदर माझी मराठीचे उपक्रम आहेत, त्यासाठी आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू. एक आणखीन आर्या आपल्या डोळ्यासमोर आहे आणि खूप सुंदर आहे. शेवटी शब्द म्हणजे काय तर तो एक ध्वनी आहे, या अर्थाची ही आर्या आहे. आणि ती कशी वाचावी त्याचं प्रात्यक्षिक मीच करून दाखवतो. बघा, वीणा एक जवा हिरे जडविली, होती जियेच्या वरी. कसं वाचतोय मी बघा. वीणा एक जवा हिरे जडविली, होती जियेच्या वरी, तारा सर्व तुटोनी एक उरली, बाकी तियेला जरी. होती छेडित ती तशीच बसली, काढीत तारे तुनी, नाना सुस्वर मालिका, मृतमना चैतन्य दे तो ध्वनी. थोडी दुर्मिळ अशा प्रकारची ही आर्या आहे. आणि विश्वकोशाचं अगदी मोठं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की या विश्वकोशामुळेच ही पाटी माझ्या हाती लागली, हे शब्द माझ्या हाती लागले, जे अत्यंत महत्वाचे की ध्वनीची व्याख्या याच्यामध्ये आहे. ती व्याख्या आपल्याला केव्हा समजेल तर जर आपण त्या आर्येशी बोललो, तर ती 100दा वाचली तर मग ती आपल्याला एकदा म्हणावीशी वाटते. नाहीतर आपण सुरुवातीला तर सगळेच अगदी माझी देखील अवस्था तीच असते. सुरुवातीला आपल्याला वाचायला लागतं, अरे नेमकं कसं यांनी रचना केली. पण ती इतकी सुंदर रचना केलेली असते, ती अर्थवाही असते, ध्वनिवाही असते, ती आवाजवाही असते, ती भाषावाही असते. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला प्रवाह असतो आणि म्हणून ती वाचावीशी वाटते आणि पुढे जाऊन ती गावीशी देखील वाटते. आणि ही संपदा सुराचं जेव्हा रूप घेते, ही संपत्ती जेव्हा सुराचं रूप घेते, तेव्हा तिच्यातलं सौंदर्य कसं दिसतं बघा. आता हे मी तुम्हाला वाचून दाखवलं सुरुवातीला. आता थोडस त्याला सुरांचा साज देणारे थोडे त्याला सूर लावून मी ती म्हणून दाखवतो. वाचून दाखवली, आता म्हणून देखील बघा. 2 प्रकारे म्हणून दाखवतो. आधी साधी तुम्हाला मला म्हणता येईल अशी. वीणा एक जवा हिरे जडविली, होती जियेच्या वरी, तारा सर्व तुटोनी एक उरली, बाकी तियेला जरी. होती छेडित ती तशीच बसली, काढीत तारे तुनी, नाना सुस्वर मालिका, मृतमना चैतन्य दे तो ध्वनी. ज्याप्रमाणे श्लोक म्हणतो आपण त्याप्रमाणे म्हटली, पण रचना काय अद्भुत आहे बघा. कसा छंद त्यांनी केलेला आहे. आता भाषेचा प्रवास आपण बघितला, त्या भाषेचं सौंदर्य केव्हा समजतं तर त्यातला छंद समजला तर, त्या भाषेला नेमकं काय म्हणायचंय आणि कसं म्हणायचं हे कळलं तर या भाषेला, या श्लोकाला काय म्हणायचंय हे आपल्याला केव्हा कळेल जर त्या भाषेला कसं म्हणायचंय हे कळलं.
आणि ते कसं म्हणायचंय म्हणजेच तिचा छंद. बघा किती छान आहे. वीणा एक जवा हिरे जळविली होती जियेच्या वरी. हा एक छंद आहे, अखंड छंद आहे. वीणा एक जवा हिरे जळविली होती जियेच्या वरी, तारा सर्व तोडी एक उरली बाकी तिये ना जरी. म्हणजे हे जे आहे टक 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 टक, हे म्हणजे छंद. की हा तो एक ताल असेल पण त्याला एक कोंदण दिलेलं आहे. त्या रचनाकाराने, त्या कवीने त्याला एक कोंदण दिलेलं आहे. आणि या कोंदणाशिवाय आपण तो दागिना दाखवत असतो लोकांना. तर तो दागिना अलंकार आहे खरं म्हणजे हा. पण तो अलंकार सुंदर पद्धतीने आपल्याला दाखवता येत नाही, तो असून देखील दाखवता येत. तर असे आपल्या मराठीचे अनेक दागिने आहेत की जे आपल्याला भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांना देता येतील, दाखवता येतील. आणि या दागिन्यांचं वैशिष्ट्य काय की हे देऊन टाकता येतं. आता हे देऊन टाकलं तुम्हाला, हा दागिना तुम्हाला वापरता येईल. हा माझा नाही राहिलेला किंवा माझा राहूनही तो माझा वाढला, अधिक चमकला. हेच या शब्द ब्रह्माचं वैशिष्ट्य, की या प्रकारे आपल्याला मराठी भाषेचा प्रसार नक्की करता येईल. आता हेच आपण चारा चौघांमध्ये जर का म्हटलं कधी, तर ते विचारतात की अरे हे कुठून आणलं तुम्ही आणि हे कसं म्हणताय तुम्ही. तर त्यांना आपल्याला हे सगळं आपल्याला सांगितलं. मराठीची जी आपली संपदा आहे, विश्वकोश का पुढे आला? कारण की ही संपदा हिचं संरक्षण करण्यासाठी. आणि या संरक्षणात आपण जसा लेखी सहभाग घेतो आहोत तसा हा मौखिक सहभाग जर का घेतला तर या भाषेचं प्रवाहित्व देखील आपण हस्तांतरित करू शकतो पुढच्या पिढीला. मला वाटतं आजच्या जो व्याख्यानाचा विषय आहे हा यापेक्षा जास्त घेण्यापेक्षा एक शेवटची आर्या तुम्हाला म्हणून दाखवतो आणि मग आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. आणि ज्या पद्धतीने वेळ असेल, जितका वेळ असेल, रुद्राक्षजींना विचारून पुढचं वेळ आपण बघा. खूप सुंदर आर्या आहे, मराठी भाषेला लागू असलेली आर्या आहे म्हणून दाखवतो. आणि आता वेगळ्या पद्धतीने म्हणून दाखवतो. विश्वातील समस्त वस्तूमधले सौंदर्य जे जे असे, नेत्रींच्या पुतळी कडून जपुनी वेचून घ्या ते कसे. चित्ताची बनवून मूस तुमच्या सत्कल्पनेच्या करे, ओता मूर्ती तुम्हीच कारणगिरा लाजून येथे सरे. आता वाचताना तुम्हाला असं वाटेल की कसलं अवघड आहे. 5 वेळा 10 वेळा जर का तुम्ही वाचलं तर ते शब्द तुमच्याशी संवाद साधू लागतील. आणि शब्दे विण संवादू ज्याला म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, तो हा. दिसायला समोर शब्द आहेत पण आता ते आपल्याशी संवाद साधताय का? नाही. पण दिसायला समोर शब्दही आहेत आणि ते संवादही साधतायत आणि त्या शब्दांच्या पलीकडे नेत आहेत. तो शब्दे विण म्हणजे ते आता संवाद साधायला तो शब्द पाहिजे याची देखील आवश्यकता उरत नाही. तो शब्दे विण संवाद हा जर का आपण करू शकलो तर विश्वकोशासाठी दुजे विण अनुवादू या अवस्थेपर्यंत आपल्याला जाता येईल. या एका विधानावर आजच्या मांडणीचा विषय या ठिकाणी त्याला विराम देतो. आणि तत्पूर्वी या उपक्रमाची माहिती देण्यासाठी, या उपक्रमाची निर्माती तृप्ती तिजारे तिला या ठिकाणी उपक्रमाची माहिती द्यावी अशी विनंती करतो.